गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः मुक्त करोनी जनस्थान ब्रह्मणादिदले दान सुग्रीवासी किष्किंधा भुवन सेतु बंधन सागरी। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। हनुमंतरायाने असणाऱ्या महादेवजीला जी काय कथा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने केलेल्या रामाचं चरित्र त्या ठिकाणी महादेवजीला सांगितलं गेलं की हनुमंतराय सांगू लागलेले आहेत महादेवजी असणाऱ्या त्या ठिकाणी खर दूषण त्रिशरा त्या ठिकाणी मारले, जनस्थान मुक्त त्या ठिकाणी केलं। जे ब्राह्मणाला मारून असणारं जनस्थान या राक्षसाने काबीज केलेलं होतं ते जनस्थान त्या राक्षसाला त्या ठिकाणी मारलं गेलं, मुक्त त्या ठिकाणी केलं। परत ब्राह्मणाला असणारं दान त्या ठिकाणी दिलं। तसंच असणारा त्या ठिकाणी किष्किंधेचा राजा असणारा वाली होता, त्या असणाऱ्या वालीचा आणि सुग्रीवाचा असणारं वैर होतं। त्यावेळेस असणाऱ्या वालीचा अंत त्या ठिकाणी केला आणि किष्किंधा नगरीचं राज्य सुग्रीवाला त्या ठिकाणी दिलं। सेतू बंधन त्या ठिकाणी केलं। 400 कोसाचा असणारा समुद्र आहे त्याच्यावर दगड त्या ठिकाणी पाण्यावर तारले आणि लंकेकडे वाट मध्ये असणारी केली। अगाध भोजर गुणाता हे हनुमंत वचन ऐकता संतोष झाला उमकंता होय सांगता पूर्वव्रत। मग इतंभूत असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं चरित्र हनुमंतरायाने महादेवजीला त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि अगाध असणारा बोध त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी आहे आणि हे असणाऱ्या महादेवजीने हनुमंताच्या मुखातून त्या ठिकाणी जाणलं गेलं। महादेवजीला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला आणि असणारे महादेवजी हनुमंतरायाला पूर्वी घडलेला असणारा वृत्तांत त्या ठिकाणी काय सांगू लागले। ब्रह्मपुत्र श्री नारद सर्वेंद्रिय ब्रह्मबोध ब्रह्मविना सुरनाद नित्य आनंद ब्रह्मपदी। मग त्या ठिकाणी असणारे महादेवजी हनुमंतरायाला सांगू लागलेले आहेत ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असणारे श्री नारद मुनी आहेत आणि सर्व इंद्रिय उपरम झालेले आहेत। ब्रह्म असणारा ब्रह्मरूपाला असणारी सर्व इंद्रिय त्याच्या असणारे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि ब्रह्म विण्याचा असणारा सुस्वर असं गायन त्या ठिकाणी करत नाद त्या ठिकाणी काढत अतिशय आनंदाने त्या ठिकाणी ब्रह्मपदी स्वार झालेले नारद मुनी काय करू लागले। ब्रह्मानंदे डुलत ब्रह्मवर्षी विचरत भुवने भुवन हिंडत अधिकारी या देत परब्रह्म। आणि ज्याने आपल्या असणाऱ्या सर्व इंद्रियावर असणाऱ्या त्या ठिकाणी सत्ता मिळवलेल्या सर्व इंद्रिय आपल्या अंकित त्या ठिकाणी केलेले असं ब्रह्मदेवाचा मुलगा असणारे नारद मुनी त्या ठिकाणी अतिशय आनंदाने या असणाऱ्या सृष्टीमध्ये त्या ठिकाणी आणि मनानं त्या ठिकाणी विचरत आहेत, वावरत त्या ठिकाणी आहेत। संपूर्ण असणारा त्या ठिकाणी त्रैलोक्य असणारा हिंडत त्या ठिकाणी असताना ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पदावर त्या ठिकाणी बसवण्याचं कार्य आणि ब्रह्मदेव असणारे नारद मुनी मध्ये त्या ठिकाणी करतात। उन्मत्तासी करोनी दंड स्वेच्छा विचारत ब्रह्मांड देखोनी विंध्याद्री प्रचंड आला नारद भेटीसी। मग असणाऱ्या नारद मुनीचं काय कार्य त्या ठिकाणी होतं या असणाऱ्या सृष्टीमध्ये जी काय असणारी उन्मत्त झालेली आहेत। मग त्या ठिकाणी कुणी धनानं उन्मत्त झालेला आहे, कुणी संपत्तीनं त्या ठिकाणी उन्मत्त झालेला आहे, कुणाला असणारा गर्व आहे त्या ठिकाणी। या सगळ्याचा असणाऱ्या गर्वाचं हरण करणं आणि असणाऱ्या उन्मत्ताला असणारं शासन त्या ठिकाणी करणं असं कार्य करत करत असणारे नारद मुनी असणाऱ्या सृष्टीमध्ये धुंडाळा त्या ठिकाणी घेत असताना एके दिवशी असणारा विंध्याद्री पर्वतानं त्या ठिकाणी असणाऱ्या मला नारद मुनीला त्या ठिकाणी पाहिलं गेलं आणि पाहिल्याबरोबर असणारा विंध्याद्री पर्वत नारद मुनीची भेट घेण्यासाठी आणि म्हणले आले हे रुटोनी अति प्रीती लोटांगण घातले क्षिती पूजा करोनी नम्रवृत्ती स्वयं विनंती करीत असे। मग विंध्याद्री पर्वतानं असणाऱ्या नारद मुनीला त्या ठिकाणी पाहिलं गेलं। साष्टांग लोटांगण असणाऱ्या नारद मुनीच्या असणाऱ्या चरणावर विंध्याद्री पर्वताने त्या ठिकाणी घातलं आणि अतिशय नम्रवाणीनं असणारं काकुळतीला येऊन नम्र त्या ठिकाणी झालेलं आहे आणि विंध्याद्री पर्वत असणाऱ्या नारद मुनीला त्या ठिकाणी काय विनंती करू लागले। कोठून येणे झाले स्वामी काय अपूर्व कोण भूमी कोणाच्या ठाई कोण लक्ष्मी भाऊले तुम्ही देखिली। मग असणारा बलहाट्य असणारा विंध्याद्री पर्वत आहे। नारद मुनीला त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे स्वामीवर्या आपलं आगमन कुठनं झालेलं आहे, कुठून त्या ठिकाणी आला, कुठं चालला, कोणतं कार्य त्या ठिकाणी करायला लागला।
मग तुम्ही असणारा हे त्रैलोक्याच्या ठिकाणी धुंडाळता, सर्व सृष्टीमध्ये असणारा वावर आपला त्या ठिकाणी, आणि या सृष्टीमध्ये फिरत असताना कुठल्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी म्हणजे चांगलं ठिकाण आहे, कुठल्या ठिकाणी लक्ष्मीचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे, आणि लक्ष्मीचं वास्तव्य असणारं ठिकाण त्या ठिकाणी कोणतं आहे, ही म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या विंध्याद्री पर्वताने नारद मुनीला विचारलं गेलं. कोण पर्वत कोण ऐश्वर्य वर्तत, सांगावे मजिदभूत कृपावंत स्वामी. मग एवढंच नाही, या असणाऱ्या सृष्टीमध्ये अनेक पर्वत आहेत त्या ठिकाणी. कोणत्या पर्वताचं किती महत्व आहे, कोणत्या पर्वतावर कोण त्या ठिकाणी राहतं, कोणत्या पर्वतावर लक्ष्मी वास्तव्य त्या ठिकाणी करते, आणि कोणत्या पर्वताचं काय ऐश्वर्य आहे, काय महती त्या ठिकाणी आहे, अशा प्रकारची माहिती मला त्या ठिकाणी सांगा. म्हणून विंध्याद्री पर्वत असणाऱ्या नारद मुनीला विचारू लागलेला आहे. तुम्हासी सर्वत्र गमन म्हणून केले ज्ञापन, तुम्हासी त्रैलोक्याचे वर्तन कृपा करून सांगावी. मग महाराज तुम्हाला वाटत असेल का मला त्या ठिकाणी विचारलं गेलं, तर तुम्ही असणाऱ्या त्रैलोक्यामध्ये त्या ठिकाणी स्वर्ग मृत्यू पाताळात फिरण्याचं सामर्थ्य तुमच्या अंगी आहे. सर्व सृष्टी असणारी त्या ठिकाणी फिरता, म्हणून तुम्हाला सर्व जाण त्या ठिकाणी आहे, माहिती आहे. म्हणून म्हणले महाराज तुम्हाला मी विचारलं, त्याचं सविस्तर कथानक मला सांगा. विंध्याद्री पर्वत नारद मुनीला विचारू लागलेला आहे. एकता विंध्याद्रीची वाणी हंसीला नारद मुनी, यासी गर्व भूसला मनी समर्थपणी वर्तत. मग नारद मुनीने अंतर्ज्ञान असणाऱ्या विंध्याद्री पर्वताचं मन त्या ठिकाणी जाणलं गेलं, आणि नारद मुनी हसले गेले. नारद मुनीला असणारं कळून चुकलं गेलं. हा असणारा त्या ठिकाणी गर्वानं म्हणजे उन्मत्त झालेला आहे, अतिशय अनेक वर्षापासूनचा असणारा त्या ठिकाणी हा म्हणजे विंध्याद्री पर्वत आहे, आणि माझ्यासारखा बलहाट त्या ठिकाणी कोण नाही, माझ्यासारखं सुंदरत्व त्या ठिकाणी कोणत्याही पर्वताला नाही. याचा असणारा गर्व या असणाऱ्या विंध्याद्री पर्वताला त्या ठिकाणी झालेला आहे. नारद मुनींनी जाणलं गेलं, हसले गेले नारद मुनी, आणि पुढे नारद मुनी काय त्या ठिकाणी करू लागले. रत्ने प्रवाळ निकर नाना धातू विचित्र, जळ स्तोत्र परिकर औषधी विचित्र पर्वती. मग या असणाऱ्या विंध्याद्री पर्वताला कशाचा गर्व झालेला आहे, तर याच असणाऱ्या विंध्याद्री पर्वतावर त्या ठिकाणी अनेक प्रकारची असणारी रत्न आहेत त्या ठिकाणी, नाना प्रकारचे असणारे धातू आहेत. धातू म्हणजे असणारा त्या ठिकाणी लोखंड आहे, सोनं आहे, पितळ आहे, चांदी आहे, त्या ठिकाणी एवढे धातू त्या ठिकाणी आहेत नाना प्रकारचे. एवढंच नाही, सुंदर प्रकारचं पाण्याचंही जल सरोवर त्या ठिकाणी आहेत, नाना प्रकारच्या असणाऱ्या औषधी वनस्पती आणि या विंध्याद्री पर्वतावर राहतात. चंपक चंदन मंदार कल्पतरूचे आगार, चिंतामणी सविस्तर पर्वती अपार पसरले. मग याच असणाऱ्या विंध्याद्री पर्वतावर म्हणजे चंपक नावाची असणारी वनस्पती आहे, चंदन आहे, मंदार आहे त्या ठिकाणी. एवढंच नाही, मनातील ज्या ज्या कल्पना त्या ठिकाणी येतील त्या कल्पना पूर्णत्वाला नेण्याचं कल्पतरूचे वृक्षही त्या ठिकाणी आहेत. एवढंच नाही, मनामध्ये जे जे चिंतील ते चिंतित असणारं साक्षात उतरवण्याचं सामर्थ्य ज्या वृक्षामध्ये आहे, ते चिंतामणी सुद्धा तिथं त्या ठिकाणी वास्तव्य करतायत. एवढी असणार त्या ठिकाणी सुंदर मले असणाऱ्या पर्वतावर आणि वास्तव्याला आहेत. किल्लारे कामधेनूची पर्वतिंडती सैरची, तेने दृष्टी फिरली बुद्धीची वाढला उंची अति गर्वे. मग याला एवढं असणारं मनाला मोहून टाकणारं नयनाला रम्य दृश्य असणाऱ्या या विंध्याद्री पर्वतावर आहे. सुंदर पाण्याचं सरोवर आहे, असणाऱ्या हिरवीगार असणारी त्या ठिकाणी वस्ती आहे. म्हणून असणाऱ्या गायीची वासरं ही त्या ठिकाणी मनसोक्त त्या ठिकाणी फिरतायत. आपल्या असणारी भूक शमवण्याचं काम असणारी त्या ठिकाणी पशु करू लागलेले आहेत. एवढंच नाही, अतिशय त्या ठिकाणी दृष्टी जर फिरवली गेली तर बुद्धीला असणारे तरंग त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. एवढा बलहाट्य असणारा पर्वत आहे, त्या पर्वताला गर्व झालेला आहे. माझ्याजवळ असणारी एवढी संपत्ती आहे, धन आहे त्या ठिकाणी, एवढे वृक्ष आहेत, अनेकाच्या असणाऱ्या जीवाला समाधान त्या ठिकाणी माझ्यामुळे मिळतं. म्हणून त्या ठिकाणी असं असणाऱ्या पर्वताला, विंध्याद्री पर्वताला माझ्याशिवाय दुसरा श्रेष्ठ कोणीही नाही असा गर्व त्या ठिकाणी झालेला आहे. जेथे धनधान्य समृद्धी तेथे विषयी घोर बुद्धी,
विषयाहून विषय बुद्धी अधिक त्रिशुद्धी घातक. मग त्या ठिकाणी ग्रंथकर्ता गावबा काका सांगू लागलेले आहेत, ज्याच्या जवळ अनेक असणाऱ्या धनाचा साठा आहे, धनधान्य आहे, ज्याच्या जवळ असणारा त्या ठिकाणी म्हणजे ज्याच्या जवळ धन धान्य संपत्ती आहे, त्याच्या जवळ विषय म्हणजे निश्चित त्या ठिकाणी येतो. आणि या असणाऱ्या धनधान्याच्या असणाऱ्या मदांमध्ये उन्मत्त त्या ठिकाणी झाला की विषयाचा मद त्या ठिकाणी चाकावा वाटतो, विषयाची बुद्धी त्या ठिकाणी येते आणि हीच विषयाची बुद्धी त्या साधकाला असणारी त्रिशुद्धी घातक त्या ठिकाणी बनवते. म्हणून असणारे गावबा काका आणि सांगू लागले, विष खादरिया एकदा मरे विषय कोट्यानुकोटी फेरे भोगिता ती योनीद्वारे परिमागारे न सरती. मग गावबा काका त्या ठिकाणी सांगतात, ज्याच्या जवळ असणारी धन संपत्ती आहे, त्याच्या जवळ असणारा विषय त्या ठिकाणी येतोय आणि जे साधक विषयाच्या अधीन त्या ठिकाणी झालेले आहे, त्या साधकाची अवस्था ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. विषापेक्षाही विषय असणारा गहन आहे त्या ठिकाणी. जे असणारं विष काय करतं, असणाऱ्या एखाद्या माणसाने विष त्या ठिकाणी घेतलं की काही क्षणात असणारा साधक त्या ठिकाणी संपला जातो. विष एकदा त्या ठिकाणी मारून टाकतं, पण जे साधक विष सोडून विषयाच्या अधीन झालेले आहेत, ते साधक किती वेळाही असणार मरण त्या ठिकाणी पावतायत. दिसायला जिवंत त्या ठिकाणी दिसतायत, पण त्या विषयाचा आनंद उपभोगत असताना अनेक वेळा मरण त्या ठिकाणी येतंय. म्हणून असणार त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत, विषय एवढा घातक आहे त्या ठिकाणी. विष पेल्यानंतर एकदा माणूस मरतो, पण विषयाच्या अधीन झाल्यानंतर कितीतरी वेळा त्याला असणार त्या ठिकाणी फजित व्हावं लागतं, मरावं त्या ठिकाणी लागतं. कोट्यानुकोटी असणारं फेर त्या ठिकाणी 84 लक्ष योनीमध्ये असणारं त्या ठिकाणी फिरत बसावं लागतं. आणि तरी बी असणाऱ्या 84 लक्ष योनी फिरल्यानंतर ही मानवाचा वारा त्या ठिकाणी लागतोय आणि मानवाचा देह त्या ठिकाणी प्राप्त झाला तरीही असणाऱ्या भगवंताच्या सानिध्यात त्या ठिकाणी नाही गेला की पुन्हा जन्मायचं पुन्हा मारायचं हे राट गाडगा त्या विषयाधीन साधकाच्या मागचं त्या ठिकाणी सुटत नाही. ग्रंथकर्ते सांगतायत, ऐसी विषय मध्ये जाती ते चढले से पर्वती याची झडे गर्वस्थिती तैसी युक्ती करावी. मग असं असणाऱ्या विषयाच्या अधीन झालेल्या साधकाला एवढं दुःख त्या ठिकाणी सहन करावं लागतं. हाच असणारा विषय आहे, सुंदरतेचा विषय आहे, असणाऱ्या मोठेपणाचा विषय आहे. या पर्वताच्या अंगी असणारा विषय त्या ठिकाणी आलेला आहे. माझ्यासारखा सुंदर त्या ठिकाणी कोण नाही, माझ्यासारखा बलहाट त्या ठिकाणी कोण नाही. याचा असणारा गर्व या पर्वताला त्या ठिकाणी चाललेला आहे. म्हणून याच्या असणाऱ्या गर्वाची झाडी त्या ठिकाणी करावी, याचा गर्वाचा झाडा त्या ठिकाणी घ्यावा अशी युक्ती त्या ठिकाणी करावी असा विचार नारद मुनीने केला गेला. ऐसे नेमुनी मानसी स्तव आधरिले मेरुसी समृद्धी सांगो तुझ्या ऐसी अधिक त्यासी कोटी गुणे. मग त्या ठिकाणी असणारा नारद मुनीने विचार केला, ह्याला गर्व चाललाय म्हणजे याच्या गर्वाचं हरण त्या ठिकाणी करावं. म्हणून मनामध्ये असणारा त्या ठिकाणी मेरू नावाचा पर्वत आहे. त्या मेरू पर्वताचं असणारं स्तवन म्हणजे ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी असणारं म्हणजे सांगू लागलेले आहेत. त्या मेरूची असणारी आराधना नारद मुनीने त्या ठिकाणी केली. सांगू लागले, मेरू पर्वता तू स्वतःला कमी त्या ठिकाणी समजू नको. तुझ्यासारखं असणारं ऐश्वर्य कोणाच्याही जवळ त्या ठिकाणी नाही. सर्व समृद्धी असणाऱ्या मेरू पर्वताच्या ठिकाणी आहे. असणाऱ्या या असणारा जो विंध्याद्री पर्वत आहे, या विंध्याद्री पर्वताच्या कोट्यावधी पटीनं असणारा मेरू पर्वता तुझं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी आहे. नारद मुनी सांगू लागले, सप्त ऋषी त्यासी जाण नित्य करीती प्रदक्षिण वैकुंठ कैलासाहुनी घन संपत्ती जाण मेरूची. मग नारद मुनी विंध्याद्री पर्वताला सांगू लागले, विंध्याद्री तू स्वतःला शाना त्या ठिकाणी समजू नको, स्वतःला बलहाट त्या ठिकाणी समजू नको, स्वतःला ज्ञानी आहे म्हणून त्या ठिकाणी समजू नको. अरे या सृष्टीमध्ये तुझ्यापेक्षा कितीतरी ज्ञानी आहे त्या ठिकाणी, तुझ्यापेक्षा कितीतरी असणारा त्या ठिकाणी संपत्तीवान आहे, धनवान त्या ठिकाणी आहे. असाच एका असणाऱ्या पर्वताचं उदाहरण तुला त्या ठिकाणी देतो. नारद मुनी विंध्याद्री पर्वताला सांगू लागलेले आहे, बाबा मेरू नावाचा पर्वत आहे, त्या पर्वताच्या ठिकाणी असणारे 7 महान असणारे ऋषी आहेत त्या ठिकाणी आणि ते 7 ऋषी असणाऱ्या मेरू पर्वताला नित्य प्रदक्षिणा त्या ठिकाणी करतायत. आणि एवढंच नाही,
वैकुंठाला गेल्यावर जेवढं असणारं महत्व त्या ठिकाणी साधकाला मिळतं, असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे वैकुंठच नाही, त्या ठिकाणी असणाऱ्या कैलासाला जेवढं महत्व आहे त्या वैकुंठ आणि कैलासाहून अधिक श्रेष्ठत्व त्या असणाऱ्या मेरू पर्वताच्या ठिकाणी आहे. अगाध असणारी संपत्ती त्या मेरू पर्वताच्या ठिकाणी समाविष्ट झालेली आहे. नारद मुनी विंध्याद्री पर्वताला सांगू लागले, याचे कांचे इचेवरी मेरूच्या दत्तत्वाची थोरी, फार नाही त्याची गंभीरी सुरासुरी वाणीजे. आणि एवढंच नाही, जे जे याच्या काही असणाऱ्या मेरू पर्वताकडे त्या ठिकाणी येतात, आपल्या इच्छेनुसार जे काही मागणं मनामध्ये आहे ह्या मेरू पर्वताला मागणं त्या ठिकाणी घातलं, त्या याचकाच्या इच्छेची पूर्तता असणारा मेरू पर्वत त्या ठिकाणी करतोय. म्हणून मेरू पर्वताच्या अंगी दातृत्व थोर आहे, दानपणा असणारा मेरू पर्वताच्या अंगी आहे त्या ठिकाणी, आणि त्याच्या जवळ कसलाही गर्व त्या ठिकाणी नाही. एवढंच नाही, त्या मेरू पर्वताच्या असणारी वाखाणणी, त्याचा असणारं कौतुक स्वर्गाच्या ठिकाणी 33 कोटी देव असणारं वर्णन म्हणजे अगाध त्या मेरू पर्वताचं करतात. नारद मुनी विंध्याद्री पर्वताला सांगू लागलेले आहे. आणि हीच कथा असणारे महादेवजी हनुमंतरायाला सांगू लागलेले आहे. महादेव हनुमान ब्रह्मा विष्णू उमाकांत त्याची आज्ञा श्रीवात, इंद्र त्याचा शरणागत समृद्धी मागत तयापासी. आणि एवढंच नाही, किती सामर्थ्य असणाऱ्या मेरू पर्वताच्या अंगी आहे. त्या मेरू पर्वताची आज्ञा असणारे ब्रह्म विष्णू महेश आहेत, हे तिन्ही देव त्या ठिकाणी म्हणजे आज्ञा पाळतात. एवढेच नाही, देवाचा राजा असणारा इंद्र आहे, ह्या मेरू पर्वताला शरण त्या ठिकाणी जातोय. मेरू पर्वताचा शरणांगत असणारा इंद्र त्या ठिकाणी आहे. एवढी समृद्धी, एवढी संपत्ती आणि या मेरू पर्वताच्या ठिकाणी आहे. नारद मुनी विंध्याद्री पर्वताला सांगू लागलेले आहे, या ब्रह्मांडा माझारी मेरू पर्वता समसरी, सौभाग्य नाही चराचरी आगाध थोरी मेरूची. म्हणून ऐक म्हणे विंध्याद्री पर्वता, तुला जो मी श्रेष्ठ आहे याचा जो गर्व त्या ठिकाणी झालेला आहे, अहंकार त्या ठिकाणी चाललेला आहे, तर तुझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारा मेरू पर्वत आहे. मेरू पर्वतासारखा दुसरा पर्वतच म्हणजे त्या ठिकाणी नाही. आणि त्या मेरू पर्वताचं भाग्य आता अतिशय अगाध त्या ठिकाणी आहे. या चराचरामध्ये असणारं सामर्थ्य त्या मेरू पर्वता एवढं सामर्थ्य कुणाच्याही नशिबी त्या ठिकाणी नाही, कुणाच्याही अंगी नाही. एवढी अगाध थोडी असणाऱ्या मेरू पर्वताची त्या ठिकाणी आहे. नारद मुनी विंध्याद्री पर्वताला सांगू लागले, ऐसे सांगोनी नारद मुनी स्वयं निघाला तत्क्षणी, ब्रह्मवीना झंकारोनी स्वच्छागमनी चमकला. मग असणाऱ्या त्या ठिकाणी विंध्याद्री पर्वताला एवढी विचारल्या, विंध्याद्री पर्वताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना नारद मुनींनी सविस्तर त्या ठिकाणी सांगितलं. लगेच एका क्षणात नारद मुनी असणाऱ्या त्या विंध्याद्री पर्वतावर पासून निघाले. आपला असणारा जो ब्रह्मवीणा आहे त्या ब्रह्मवीण्याचा असणारा जनत्कार त्या ठिकाणी केला आणि मन रमेल तिकडे असणारे नारद मुनी जाऊ लागले. एकता नारदाची मात विद्याद्री झाला चिंताक्रांत, चढला अभिमान पोटात वाढला भूत आकाशी. मग एवढ्या नारद मुनींनी आपल्या जवळ आपल्याच असणारा त्या ठिकाणी शत्रूची वर्णन त्या ठिकाणी केलं, कीर्तीचा असणारा महिमा त्या ठिकाणी गायला. आणि मेरू पर्वताचा महिमा नारद मुनीच्या मुखातून विंध्याद्री पर्वतानं त्या ठिकाणी ऐकला गेला. विंध्याद्री पर्वत चिंताक्रांत त्या ठिकाणी झाला. आबाबा मला माझ्यापेक्षाही कितीतरी या सृष्टीमध्ये असणारं त्या ठिकाणी महान आहे. चिंता वाटली गेली. ठीक आहे म्हणला, नारद मुनीला माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारा मला त्या ठिकाणी मेरू पर्वतच मला त्या ठिकाणी वाटतो काय म्हणला. माझ्या अंगी काय बळ कमी आहे, मी कशात कमी आहे त्या ठिकाणी हे दाखवून देऊ मला असणाऱ्या नारद मुनीला त्या ठिकाणी अभिमान चालला गेला. आणि अभिमान चालल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी विंध्याद्री पर्वत आकाशाच्या दिशेनं अतिशय बलाढ्य उंचीनं त्या ठिकाणी वाढला गेला. गती खुंटली रवी शशी ग्रहगणे झाली पिशी, नक्षत्रांची गती कायसी कासाविशी सुरसिद्ध. मग अभिमान चालला गेला. अभिमानानं असणारा हा विंध्याद्री पर्वत त्या ठिकाणी फुगला गेला. आकाशाला जाऊन असणारा त्या ठिकाणी विंध्याद्री पर्वत टेकला गेला. टेकल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी सूर्याला त्या ठिकाणी पुढे जे गमन त्या ठिकाणी करण्याचं आहे, सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंतची असणारी क्रमण दिशा आहे सूर्याला,
ती सूर्याची दिशा त्या ठिकाणी खुंटली गेली. त्या पर्वताच्या पुढे असणाऱ्या सूर्याला सुद्धा त्या ठिकाणी जायला येणं गेलं. ग्रहगाने असणाऱ्या त्या ठिकाणी जे राहू केतू शुक्र आहे, नेपच्यून आहे, मंगळ आहे, चंद्र आहे, हे सगळे जागच्या जागेला त्या ठिकाणी थांबले गेले. थांबल्यामुळे असणारा त्या ठिकाणी सूर्य उगवायचा त्या ठिकाणी राहिला गेला. असणारा त्या ठिकाणी पुढे असणाऱ्या सूर्याची गतीच त्या ठिकाणी खुंटली गेली. आणि गती खुंटल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी जे काय असणारे देव आहे, जे काय ऋषी मंडळी आहे, यांना असणार दुःख त्या ठिकाणी आणि होऊ लागलं. खुंटले सकळ दिनमान गडद पडले दारुण खुंटले या जन यजन सत्कर्म जान खुंटले. मग त्या ठिकाणी सूर्याची गती थांबली गेली. सूर्य उगवलाय का मावळलाय हे काही त्या ठिकाणी समजना गेलं. दिवस रात्र, दिवस झाल्याबरोबर रात्र होते, रात्र संपल्याबरोबर दिवस त्या ठिकाणी होतोय, ही काही त्या ठिकाणी कळना गेलं. आणि काही असणाऱ्या साधकात ऋषी आहेत. सूर्य उगवला, सूर्याचं दर्शन झाल्याबरोबर असणार त्या ठिकाणी आचमा असणार म्हणजे सूर्याला असणार त्या ठिकाणी म्हणजे अर्घ्यदान दिल्याशिवाय काही खात नाहीत, पित नाहीत. म्हणून असणारा सूर्य त्या ठिकाणी उगवला, दिवसाचा असणारा प्रकाश त्या ठिकाणी पडला, सगळ्याचा अर्घ्यदान त्या ठिकाणी राहिलं गेलं. भासणाऱ्या ब्राह्मण मंडळीचं असणारं दिनक्रम त्या ठिकाणी संपलं गेलं. यजन असणारं पूजन त्या ठिकाणी संपलं गेलं. जे काही सत्कर्म करण्याची सकाळ असते ती सकाळही त्या ठिकाणी थांबली गेली. सगळ्या असणाऱ्या देव ऋषीला त्या ठिकाणी दुःख होऊ लागलं. शुदा पिढीले सुरवर याग खुंटले समग्र कासावीस ऋषीश्वर कर्म मात्र स्फुरेना. मग असणाऱ्या विंध्याद्री पर्वतानं सूर्याची गती त्या ठिकाणी बंद केली. सूर्याचं असणारं उगवणं त्या ठिकाणी थांबलं गेलं. आणि सूर्य उगवल्याशिवाय अर्घ्यदान दिल्याशिवाय काहीही खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. मग त्याच वेळेस असणाऱ्या ऋषी मंडळीला त्या ठिकाणी म्हणले पाणी प्यायला मिळणं गेलं, खायला मिळणं गेलं. सगळी तळमळ त्या ठिकाणी करू लागले. कासा 20 जीव असणार त्या ठिकाणी झालं. कुणाला काय करावं काय नाही याचं भान त्या ठिकाणी राहिना गेलं. दिवस मी उगवण आणि मावळना अशी अवस्था असणाऱ्या ऋषी मंडळीची झाली. खुंटले दिनमानाची गती उदय असताना कळे सर्वार्थी सकळ लोक तळमळती काही युक्ती स्फुरेना. मग सूर्य उगवायचा बी थांबला, मावळायचा बी त्या ठिकाणी थांबला. अर्घ्यदान सूर्याला कवा द्यावा, आपण पाणी कवा प्राशन त्या ठिकाणी करावं, आचमन कवा करावं आणि असणाऱ्या अग्निदेवाला भोजन त्या ठिकाणी कवा घालावं याची असणारी चिंता सर्व ऋषी मंडळीला लागली गेली. तळमळ ऋषी मंडळी करू लागली. काय करावं काय नाही अशी अवस्था ऋषी मंडळींची झाली. वडिला घोर अहंकार खुंटला सगळ व्यवहार ब्रह्मा हरिहर इंद्र चंद्र चिंता दूर पै झाले. मग सूर्याचं असणारं त्या ठिकाणी दिनक्रम करणं उगवणं हे संपलं गेलं. सर्वत्र दिवस असूनही अंधार त्या ठिकाणी झाला. घोर अंधकार त्या ठिकाणी पडला गेला. सगळे व्यवहार देणं घेणं त्या ठिकाणी संपलं गेलं. अर्घ्यदान देणं आणि आशीर्वाद घेणं हे संपलं गेलं त्या ठिकाणी. म्हणून सगळे व्यवहार ठप्प झाले. ब्रह्मदेव आहे त्या ठिकाणी, ब्रह्म विष्णू महेश सगळ्याला त्या ठिकाणी दुःख होऊ लागलं. सगळे देव लोक त्या ठिकाणी चिंतातूर झालेले आहे. मिळवणी सगळ समुदायसी ठाकोनी आले काशीपुरासी लोटांगणी अति प्रीतीसी चंद्रचूडासी भेटले. मग त्या ठिकाणी सगळे देव त्या ठिकाणी चिंतेच्या गर्तेत पडले. काय करावं, कसं ऋषी मंडळीला असणारं समाधान त्या ठिकाणी द्यावं हा विचार करत असताना सर्व देवांनी मनामध्ये विचार त्या ठिकाणी केला. आपलं घराणं मांडण्यासाठी असणाऱ्या काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी असणारे महादेव जे आहेत तिथं जावं, महादेवजीला घराणं त्या ठिकाणी सांगावं. म्हणून सर्व देव त्या ठिकाणी उठले. काशी क्षेत्राच्या ठिकाणी आले. महादेवाला असणाऱ्या त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराला साष्टांग लोटांगण त्या ठिकाणी घातलं आणि महादेवाची भेट घेऊन काय घराणं सांगू लागले. करोनिया विचित्र स्तवन सांगते झाले विवंचन गिरी अवडवणी अथधारण केले रोधन सकळांसी. मग काशीपुराच्या ठिकाणी आले. महादेवाला साष्टांग लोटांगण त्या ठिकाणी घातलं. स्तवन असणाऱ्या महादेवजीचं त्या ठिकाणी केलं. आणि मनामध्ये जी काही विवेचन आहे, जे काही विचार आहे, त्या ठिकाणी जे काही दुःख आहे ते दुःख सांगू लागले. देवा देवा म्हणले असणारा विंध्याद्री पर्वत आहे.
गर्व त्या ठिकाणी चाललेला आहे, भला मोठा वाढलेला आहे. असणाऱ्या सूर्याची गती त्या ठिकाणी थांबवलेली आहे. म्हणून असणाऱ्या विंध्याद्री पर्वताचा सर्व कथानक त्या ठिकाणी सांगू लागले. कुंडली सकळांची गतई उदय असताना दिसती, सर्वताना कळे दिन राती कर्म सर्वार्थी राहिले. सर्व देव सांगू लागले. म्हणून महादेव म्हणले असणारा विंध्याद्री पर्वत म्हणजे अतिशय वाढलेला आहे. सूर्याला त्या ठिकाणी म्हणजे अडकून ठेवलेला आहे. आणि दिवस बी उगवण दिवस मावळण बी. सगळ्या ऋषी मंडळीला असणारी त्या ठिकाणी चिंता लागलेली आहे. सगळ्याचे दिनक्रम त्या ठिकाणी थांबले गेले. कुणाला दिवस बी रात बी म्हणजे त्या ठिकाणी कळना गेले. सगळे कर्म म्हणजे सगळ्यांचे बाकी म्हणजे शिल्लक राहिली या गादी क्रिया लंघन. खाम नाही राहिले पोर आले तुमच्याकडे. राहिली या गादी क्रिया लंघन पडिले सुरवर्या, वेगी करोनी कुडाविया स्वामी प्राण संरक्षी. सगळे देवलोक भगवान शंकर अपश्य आले. महादेवाला सांगितलं, भगवंता जी काय सृष्टीमधली सगळं कार्य आहे थांबलेलं आहे, स्टॉप झालेलं आहे. ब्राह्मणाचं कार्य राहिलेलं आहे. सूर्य चलना गेला, चंद्र उगवना गेला, काहीच कार्य त्या ठिकाणी होईना गेलं. सृष्टीवरती संकट आलं. म्हणून महादेवाची प्रार्थना करतात. ऐसी करिता विनवन मजई चिंता दारुण, वर्तली पै असाधारण युक्ती हो जान खुंटली. आणि त्यावेळेस महादेवजी हनुमंताला सांगतायत, अशा प्रकारची विनवणी सगळी करत असताना मला ही चिंता निर्माण झाली, काय करायचं. सगळ्यांची अशी अवस्था आहे, काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे. म्हणून मला सुद्धा त्यावेळेस चिंता निर्माण झाली. त्यावेळेस काय मार्ग निघाला. बॅटरी मोबाईल माझं गाणं तुम्ही बसा की हे बंद करायला आलोय. तव नारद पातला तेने सांगितले सगळं व्रत, एकोणी मेरूचे आचरित गर्वे पर्वत वाढला. आणि तेवढ्या वेळामध्ये नारद तिथं आले. आणि नारदाची जी काही मात आहे, नारदाचं बोलणं आहे, विंध्याद्री पर्वतानं ऐकलं. ऐकल्यानंतर ना पर्वताला अभिमान चढला. परत वाचा. तव नारद पातला तेने सांगितले सगळं वृत्तांत, एकोणी मेरूचे आचरित गर्वे पर्वत वाढला. आणि तेवढ्या वेळामध्ये नारद तिथं आले. कुठं? महादेवापाशी आले. आल्यानंतर ना महादेवानं ही जी काय मेरूची असणारी स्थिती आहे ती नारदांना सांगितली. सांगितल्यानंतर ना तेवढ्या वेळामध्ये मेरूची पर्वत आहे त्याला गर्व निर्माण झाला. आणि गर्वानं तो त्या ठिकाणी वाढलेला आहे असं महादेवजी नारदांना सांगतात. त्या गर्व परिहारासी पराथोनिया अगस्तीसी, पाठविता दक्षिणेसी तो पर्वतासी दंडीला. महादेवजी नारदाला सांगतात, महाराज ती पर्वत खूप वाढलेला आहे, गर्वानं वाढलेला आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, अगस्ती महाराजांची भेट घ्या. अगस्ती महाराजांना तिकडे दंडकारण्याकडे पाठवा. पाठवल्यानंतर ना अगस्ती महाराज त्या पर्वताला दंड करतील, शिक्षा करतील. त्यांच्याकडे सामर्थ्य आहे ती त्यांच्या असणाऱ्या बळावरती ते त्या पर्वताला थांबवतील असं महादेवजी बोलतात. मार्ग मागून या पर्वता त्यासी घालील पालथा, ते निर्मुक्त समजता शशी भास्वता सुखे गमना. आणि मग पर्वत मार्ग देईल. अगस्त्य ऋषी पर्वताकडे आपला मार्ग जे आहे ते मागतील. मार्ग मागितल्यानंतर ते असणाऱ्या पर्वताला पालथ घालतील. आणि जी काही चंद्र सूर्याची गती थांबलेली आहे ती गती निर्मुक्त होईल. जगाचे सगळे व्यवहार चालतील. महादेवजी बोलतात, गर्वहरण पर्वतासी निर्मुक्त सकळ कर्मासी, संपादन या गतिकासी तृप्ती सकळांसी होईल. आणि पर्वताला त्या ठिकाणी गर्व झालेला आहे. आणि पर्वताचं गर्वहरण होईल. सगळ्या सृष्टीचा मार्ग मोकळा होईल. सगळ्या असणाऱ्या पृथ्वीवरती सुख होईल असं बोलू लागले. ऐसे नारदे सांगता सकळ यांची मानले चित्ता, बुद्धी योजील तत्वता आनंद चित्ता पै झाला. असं नारद महाराजांच त्या ठिकाणी सांगितल्यानंतर ना सगळ्यांना मानलं. आणि मग त्या ठिकाणी आता काय करायचं त्या पर्वताबद्दलची अशा प्रकारची चर्चा करू लागले. एकाकारे दोन्ही अर्थ संपादित भूता, दंडकार्य समजता अगस्ती निश्चित वससी. नारदांनी विचार केला, एकाच असणाऱ्या कार्यामध्ये दोन काम होतील. काय होईल? पर्वताची गती थांबेल, दंडकारण्याची निर्मिती होईल आणि ही सगळं कार्य अगस्ती महाराज करतील. ऐसे करोनी निर्धार विनविला तो मुनीवर, स्तुती करोनी विचित्र प्रसन्न वक्र पै केला. अशा पद्धतीचा निर्धार झाला. त्यांचं नियोजन ठरलं. लगेच अगस्ती महाराजांची स्तुती केली.
आणि स्तुती करून त्यांना प्रसन्न केला. ऐका. प्रसन्न करून या ऋषी विनवते झाले प्रीतीसी, तुम्ही जावे दक्षिणेसी दंडकारण्यासी वसावया. आणि लगेच अगस्ती महाराजांची विनंती केली, त्यांची स्तुती केली, प्रार्थना केली. सांगितलं महाराज हे आज जे काही दंडकारण्य आहे त्या दंडकारण्य वसवायचंय, तिथं वस्ती करायचे आणि पर्वताचं गर्वहरण करायचंय. या सगळ्या कामाला तुम्हीच समर्थ आहेत म्हणून जावा. दंडकाच्या शापे दारुण उदास झाले ते वन, राक्षस योनी आपण केले रोदन वनाचे. आणि दंडकाने शाप दिलेला होता. आता शाप का दिला होता तर ती पाठीमाग किष्किंधा कांडामध्ये कथा झालेली आहे. दंड ऋषी उद्धत झाला आणि त्याचा जो मुलगा होता दंडाचा ऋषीचा मुलगा, त्याचा घात वनदेवतांनी केलेला होता. त्याच्यामुळे त्या असणाऱ्या ऋषीने शाप दिलेला होता आणि म्हणून तिथं कुठलीही वस्ती त्या दंडकारण्यामध्ये नव्हती. म्हणून तुम्ही जावा, त्याच्या शापानं कुणीही तिथं वास करत नाही, राहत नाही. म्हणून राक्षस वाढले आणि राक्षसांनी त्या असणाऱ्या दंडकारण्यामध्ये वस्ती केलेली आहे असं सांगू लागले. राक्षसांच्या भय पूर्ण राहिले दक्षिण तीर्थाटन, तुम्ही तेथे केल्या गमन सुखे ते वन वसेल. आणि ज्यावेळेस अगस्त्य ऋषींना सांगतात महाराज राक्षसांच्या भीतीने तिथं कोणीही जात नाही, म्हणून तुम्ही जर तिथं गेलात तर तुम्हाला कोणी अडवणारही नाही आणि तुम्ही गेल्यानंतर तिथं वस्ती निर्माण होईल आणि वस्ती झाली की मग सगळे असणारे धर्म कार्यार्थ त्या वनामध्ये चालेल असं अगस्ती महाराजांना बोलतात. तेथे राहतील साधू संत ते स्थळ अति पुनीत, भूत प्रेत पिशाच तेथ राक्षस समस्त पळतील. जिथं जिथं साधू संत राहतात तिथलं स्थळ ती सगळं पुण्यवान आहे. आणि म्हणून तुम्ही जर तिथं वस्ती केली तर ती जागा पवित्र होईल, सगळे राक्षस निघून जातील, सगळ्या क्षेत्रवासियांना तिथले आनंद होईल असं बोलू लागले. दंडावया राक्षसांसी परभ्रम अनुग्रह तुम्हासी, ते कदाचित दयांसी प्राणांत त्यासी साजची. आणि मग सांगू लागले जी काय राक्षस आहे ती राक्षस दंड करण्यासाठी तुमच्यापाशी काय आहे, सामर्थ्य आहे. तुम्हाला बघितल्याबरोबर राक्षसांना प्राणांत होईल, कारण तुमच्यापाशी सामर्थ्य आहे, तप सामर्थ्य आहे, सगळं अद्भुत शक्ती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बघितल्यावर राक्षसांना प्राणांत होईल, राक्षस घाबरतील, निघून जातील. ऐका. जेथे ब्रह्मनिष्ठा राहती तेथे सजीव निर्जीव पंक्ती, त्याची अनासाय नित्य मुक्ती सत्संग गती पावता. जिथं असणारे ब्रह्म लोक राहतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले जड जीवा, हे ब्रह्ममूर्ती रूपी संत ज्या ठिकाणी राहतात ते सगळं असणारं ठिकाण निर्मुक्त आहे. मग सजीव असू द्या, निर्जीव असू द्या, कोणीही असू द्या, सगळे असणारे जीव तिथले निर्मुक्त आहे. अनायासे त्यांना त्या ठिकाणी मुक्ती भेटते. सत्संगतीचा हा परिणाम आहे असं सांगतात. राक्षसांची क्रूरता आणि भूतांची विषमता, दृष्टी पडता साधू संत नित्य मुक्तता जड जीव. राक्षसांची क्रूरता, जेवढे राक्षसांची क्रूर आहे बघा, अशोकवनामधली त्रिजटा राक्षस वंशामधली असताना सुद्धा परिणाम झाला सीतेच्या भजनाचा, आणि जी काही क्रूरता होती राक्षसांची संपली गेली, भजनाला लागली. तसंच भूतामधली जी काही विषमता आहे, जीवामधला जड जीवामधला जो काही द्वेष आहे तो द्वेष संपतो. कधी संताची दृष्टी पडल्यानंतर ना राक्षस क्रूर धर्म सोडतात आणि जे काही जीव लोक आहेत ते असणारे द्वेष सोडून देतात. एवढं महिमान संताच्या दृष्टीमध्ये संगतीमध्ये आहे असं नारद महाराज बोलतात. ऐसे साधूंचे सामर्थ्य ते सोय तुम्ही वसतात येत, दंडकारण्य अत्यंभूत नित्य मुक्त होईल. आणि अशा प्रकारे साधू संतांचं सामर्थ्य तुम्ही तिथं जावा, दंडकारण्याची निर्मिती करा आणि तिथले जे काय असणारे साधू संत आहेत, तिथले राहणारे रहिवासी आहेत, चराचर पशु असतील, पक्षी असतील, मानव असतील, सगळे त्यांना नित्य मुक्त रस्ता होईल असं सांगू लागले. राक्षस उद्धारती समस्त पांतिका मार्ग निर्मुक्त, तीर्थवासी तीर्थ पावत उद्धार समस्त जड जीवा. सगळ्याचा उद्धार होईल महाराज, तुम्ही तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. सगळ्या राक्षसांचा उद्धार होईल. जे काही पांतिक आहे तिथून जाणारे येणारे लोक आहेत त्या लोकांचा त्या ठिकाणी उद्धार होईल. तीर्थवासियांना तीर्थ करण्यासाठी उत्तम अशा प्रकारचं जागा त्यांना प्राप्त होईल आणि जड जीवाचा उद्धार होईल अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू लागले. श्री गणेशाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. ऐसे सांगता तयासी मूर्छादी अगस्तीसी, भूम्यादला वेगेसी अति दुःखासी पावला.
आणि अशा प्रकारे अगस्ती महाराजांना सांगितलं तुम्ही जावा त्या दंडकारण्याकडे जावा, ते मी जो काही विंध्याचल पर्वत वाढलेला आहे त्याचीही त्या ठिकाणी गती थांबवा असं सांगितल्यानंतर ना अगस्ती महाराजांना खूप दुःख वाटलं, मूर्छा आली, चक्कर आली आणि जमिनीवरती त्या ठिकाणी पडले. अतिशय परम दुःख महाराजांना झालं. निर्दैवानी जलिया पाहे स्वप्नी सापडे धनलोहे, जागा होता हातीचे जाये तैसे पाहे मज झाले. अगस्ती ऋषीला दुःख झालं, ते असणारे बोलू लागले कसं आहे, एखादा निर्दय असावा, गरीब असावा, त्याला स्वप्नामध्ये सोन्याचा अंडा सापडावा स्वप्नात, आणि जाग झाल्यानंतर त्याच्या हाताला काय येणार आहे, काहीच येत नाही. तशी माझी अवस्था झाली आहे. अगस्ती महाराज बोलतात, कोणी भाग्ये अनायासी मज प्राप्त झाली काशी, सवेची ओढवल्या पापराशी दुःख कोणासी मी सांगो. अगस्ती महाराज बोलतात खूप भाग्यानं मला ही काशी तीर्थक्षेत्र प्राप्त झालेलं आहे, काशीमध्ये राहण्याचं पुण्य मला भेटलेलं आहे, ती भाग्य माझ्या नशिबामध्ये होतं. पण कशाचं पाप आडवं आलं मला माहिती नाही, काशी सोडून जावं लागतंय, हे काशी सारख्या तीर्थक्षेत्राला सोडून जावं लागल याच दुःख महाराजांना खूप वाटू लागलं. न लागता तपसायस योग याग व्रत उपवास, करिता वाराणसी वैवास मोक्ष सुखास पाविजे. आणि अगस्ती महाराज बोलतायत काशीमध्ये राहिल्यानंतर ना मुक्ती भेटते, मोक्ष भेटतो. मग त्याच्यासाठी तप करावा लागत नाही, मुक्तीसाठी मोक्षासाठी योग याग व्रत उपवास काहीच करावा लागत नाही, फक्त काशीमध्ये राहावं लागतं. काशीमध्ये राहिल्याबरोबर उद्धार आहे असं महाराज बोलतात. पातन करिता पडणी करवतन भेदिता मुग्नी, वास करिता स्मशानी सुख समाधानी महामोक्ष. आणि मग काहीच करायची गरज नाहीये, फक्त असणाऱ्या ह्या काशी तीर्थक्षेत्रामध्ये वास करावा लागतो, राहावा लागतो. इथं राहिल्यानंतर ना सुख आणि समाधानानं मोक्ष भेटते. मोक्ष भेटण्यासाठी पुन्हा काहीच करावं लागत नाहीये अशा पद्धतीने सांगू लागले. अंधपंगो मुखे पाही ज्याचे साधनाचा गंध नाही, काशीवास करिता ती सुखे पाही निज मोक्ष. आणि विचार करू लागले अगस्ती महाराज, काशीमध्ये जाण्याचं, काशी पाहण्याचं, काशीमध्ये राहण्याचं भाग्य कोणाच्याही नशिबामध्ये नाही. आता अंध असतात, पंगू असतात, मुके असतात, यांना कुठल्याच साधनाचा गंध म्हणजे आवड नाही, कुठलीच साधना यांना करता जरी आली नाहीत, आणि अशी लोकांनी जरी काशीचा वास केला, काशीमध्ये राहिले तरी सुद्धा मोक्ष त्यांना प्राप्त होतो असं महाराज बोलतात. ऐसे वाराणसी से महिमाना म्हणून विश्वास धरून, राहिलो तो वास करुणा तव मा विघ्न ओढवले. अशा प्रकारचा विश्वास मनामध्ये होता, काशीचं महिमान माहिती होता, आणि एवढं सगळं माहिती असताना विश्वास ठेवून काशीमध्ये राहिलो होतो. आपल्याला अंतीला मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल या आशेनं राहिलो होतो. पण तेवढ्या वेळामध्ये मोठं विघ्न ओढवलं, माझ्यावरती संकट आलं, काशी सोडून जावं लागले याचं दुःख महाराजांना वाटू लागलं. मज सांडिता काशी भुवन त्याची काळी देह पतन, विश्वेश्वर दर्शन वाचून वाचती प्राण सर्वथा. आणि विचार करू लागले अगस्ती महाराज, मी जर काशी सोडली त्याच वेळी माझा जीव जायला पाहिजे, कारण काशी सोडून जगायचं काय. जसं नियम आहे, महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय माझं प्राण वाचतच नाही, मी जगतच नाही. रोज 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 सकाळी महादेवाचं दर्शन काशीमध्ये राहून महादेवाचं दर्शन घेतो, आणि आता इथून पुढे काशी सोडून गेल्यावर ते दर्शन होणार नाही, आणि ते दर्शन नाही गेलं तर माझा जीव राहणार नाही असं महाराज बोलतात. नित्य मणिकर्णिकेचे दर्शन स्नान, विश्वेश्वराचे दर्शन सांडणी माझे न निघे मन, क्षणे प्राण जातील. आणि विचार करू लागले, रोज ते असणाऱ्या भागीरथीचं, मणिकर्णिकेचं रोज स्नान आहे. बघा, एकदा जर आपण गेलो की गंगेमध्ये बोललं की पाप संपतात, एवढं महिमान ते असणाऱ्या भागीरथीचं आहे, गंगेचं आहे. मग त्याच मणिकर्णिकेचं रोज स्नान आहे, नित्य स्नान आहे. महादेवाचं, विश्वेश्वराचं रोज दर्शन आहे, आणि ते जर सोडून
बाकीकडे जायचं तर माझ्या मनाला आवडतच नाही, पण जर गेलो तर माझा प्राणांत होईल असं अगस्ती महाराज बोलतात. म्हणून चालिले स्पंदन कंठी बाष्प दाटले पूर्ण नेत्री चालिले जीवन तेने दृश्य भान लोपले. म्हणून त्या ठिकाणी अगस्ती महाराज रडू लागले. कंठ त्या ठिकाणी असणारा भरून आला, पाण्यामधून असणारे नेत्र डोळ्यामधून पाणी वाहू लागलं आणि अशा प्रकारची अवस्था महाराजांची झाली. वाचा झाली सद्गदित प्राण पांगुळला जेथीचा तेथ टकमकीत समस्त जेथीचे तेथ पै झाले. वाचा सद्गदित झाली, तोंडामधून शब्द बाहेर पडना गेला. सगळं असणारा जे काही प्राण आहे प्राण पांगुळला गेला आणि अशा प्रकारची अवस्था सगळी तटस्थ अवस्था झाली. सगळे असणारे इंद्रिय जागच्या जागी थांबले, कार्य करायचं बंद झालं. अशा प्रकारची अवस्था अगस्ती महाराजांची काशी विरहामध्ये निर्माण झाले. कैसा ओढवला रावण कैचे रोधिले अरण्य काशी त्यागाचे वचन ते दारुण विघ्न मजकडे. आणि त्यावेळेस अगस्ती महाराज बोलू लागले, ते असणार कुठलं अरण्य आहे काय, ते असणारा तो रावण आहे. काशी त्याग जे आहे, काशीचा त्याग करणं हे माझ्यासाठी विघ्न आहे. काशी मधून सोडून जाणं, काशी सोडून दुसरीकडे जाणं हे सुद्धा मला प्राणांत संकट आहे, माझ्यासाठी जीव जाण्यासारखं आहे असं अगस्ती महाराज बोलतात. कैसा ओढवला रावण काशी त्यागाची वार्ता ऐकता अगस्तीच्या चित्ता झाली परमावस्था प्राण तत्वता जाऊ पाहे. आणि अगस्ती महाराजांनी ऐकलं की काशी सोडून जावा असे शब्द ऐकल्यानंतर अगस्ती महाराजांची अवस्था बिकट झाली. लगेच प्राण जातोय की काय अशा प्रकारची अवस्था झाली. काशी मधून जाण्याचा विरह किंवा काशी त्याग करण्याचा विरह अगस्ती महाराजांना सहन होत नव्हता. ते काळी सुरवर झाले सकळ चिंता तुर अळुमाळा नस्फुरे विचार कार्य समग्र राहिले. हे असणारी अगस्ती महाराजांची चिंता, त्यांचा असणारी अवस्था देवलोकांनी पाहिली. देवलोकांनी विचार केला, जर अगस्ती महाराज काशीमधून आलेच नाहीत तर मग सगळं कार्य आहे तसंच थांबणार आहे. इंद्र चंद्र सूर्याची सुद्धा गती थांबणार आहे. कोणत्याही सृष्टीवर जो व्यापार आहे रोजचा तो चालणार नाही. म्हणून देवलोक चिंता करू लागले. विंध्याद्री नावर काही रविचंद्रा गती नाही दंडकारण्याचे ठाई गमन तेही पैनव्हे. आणि मग त्यावेळेस विचार करू लागले देवलोक, विंध्याद्री दुसरं कोणालाही आवरणार नाही. कारण तो पर्वत एवढा वाढला होता चंद्र सूर्याला जाऊन टेकलेला होता. त्यामुळे सगळ्यांची गती थांबलेली होती. विंध्याद्री कोणालाही आवरणार नाही, चंद्र सूर्याला गती नाही आणि दंडकारण्याच्या ठिकाणी जाणं हे दुसरं कोणालाही शक्य नाहीये असा विचार देवलोक करतात. न सांडवे क्षेत्र काशी वियोग न साहवे विश्वेशासी त्या गुणी जाता मणिकर्णिकेसी दुःख अगस्तीसी अनिवार. आणि त्यावेळेस विचार करू लागले काय करावं. अगस्ती महाराजांना काशी सोडणं होत नाही, काशी सोडून ते जाणार नाहीत आणि त्यांचा आणि महादेवाचा वियोग आहे. महादेवाचा झालेला वियोग अगस्ती महाराजांना सहन होणार नाही. मणिकर्णिकेचं रोजचं स्नान आहे त्याचाही त्याग अगस्ती महाराजांना करू वाटणार नाही आणि वार दुःख त्यांना होईल असं बोलतात. त्या काळी आपण उभय संकट जाणून अगस्तीसी विनवण प्रतिकरण पै केली. महादेवजी हनुमंताला सांगतात, हनुमंता तेव्हा अगस्ती ऋषी सुद्धा दुःख झालं. देवलोकांना चिंता वाटायला लागली. तिकडे विंध्याद्री असणारा पर्वत वाढू लागला. ही सर्व संकट लक्षामध्ये घेऊन मी अगस्ती महाराजांची प्रार्थना केली. दोन्ही संकट मी जाणून अगस्ती महाराजांची विनंती केली. काय केली ऐका. ऐक अगस्ती मुनिनाथा चिंता न करावी सर्वथा तुझ्या वियोगाची व्यथा सकळ तत्वता निरसेल. आणि लगेच महादेवजी अगस्ती महाराजांना बोलतायत, अगस्ती महाराज ऐका, तुम्ही चिंता कोणत्याही प्रकारची करू नका. तुमच्या मनामध्ये काय आहे, वियोग आहे. कशाचा? विश्वेश्वराच्या दर्शनाचा आहे, पुन्हा काशीचा आहे, ह्या मणिकर्णिकेच्या भागीरथीच्या गंगेच्या स्नानाचा आहे. तर ऐका, ही सगळी जी तुमची चिंता आहे ती चिंता दूर होईल असं महादेवजी बोलतात. विंध्याद्री वाढला बहुवस निरोधीले उदय असतास सत्कार
महादेवजी सांगतायत अगस्त्य महाराज ऐका, काय काय झालेलं आहे तिथं. विंध्याद्री पर्वत खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळं त्यानं चंद्र आणि सूर्याचं जे काय उगम आणि उदय आणि अस्त आहे ते थांबवलेलं आहे. चंद्र सूर्याची गती खुंटलेली आहे आणि त्याच्यामुळे सूर्यच उगवला नाही तर मग लोकांचे सत्कर्म राहिलेलं आहे. यज्ञ करणं, याग करणं, विधी करणं, पूजा करणं, हे सगळं सत्कर्म जे आहे ते सूर्य न उगवल्यामुळं पृथ्वी तलावरच राहिलेलं आहे असं महादेवजी बोलतात. तेने पडिले सुरगण, क्षुदेने जाऊ पाहे प्राण, काही न चले विंदण, म्हणून विनवन करू आले. आणि त्याच्यामुळे देव लोकांना त्रास झालेला आहे. देव लोक पिढवून गेलेली आहे. काहीच देव लोकांच्या लक्षामध्ये येत नाही. भुकेनं प्राण जाऊ लागलेला आहे. कुणाचंच काहीच चालत नाही त्या पर्वता पुढं. म्हणून सगळेजण तुमच्यापाशी आले, तुमची विनंती करतात असं महादेवजी अगस्तींना बोलतात. निग्रहावया विंध्याद्रीसी, वसवावया दंडकारण्यासी, सामर्थ्य नाही अनेकांसी, शरण तुम्हासी ते आले. महादेवजी सांगू लागले ऐका अगस्ती महाराज, त्या जे काही विंध्याद्री पर्वत आहे त्या विंध्याद्री पर्वताला दंड करणं, त्याला थांबवणं आणि दंडकारण्याची निर्मिती करणं ही तुमच्याशिवाय दुसरं कोणालाही जमणार नाही. जगतामध्ये तुम्हीच एक आहात, ते कार्य करू शकतात. म्हणून सगळे देव लोक तुम्हालाच शरण आले. महादेवजी बोलतात तरी शरणागता शरण्य, साचार तुम्ही साधू सज्जन, सेविता तुमचे श्री चरण, भवबंधन लागेना. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे सांगू लागलेले आहेत शरणागताला शरण्य तुम्हीच आहात, साधू संत आहे तुम्ही. जी काही शरण आलेली आहेत ती कशासाठी आले, त्यांचं दुःख घेऊन तुमच्यापाशी आलेले आहेत आणि तुमचं दुःख, त्यांचं दुःख निवारण करण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे. म्हणून काही कुणालाही अडचण असली तरी ते फक्त साधू संताला सांगायची असते, बाकी कोणीच त्याचं निवारण करू शकत नाही. हनुमंत म्हणे रायासी, दुःख निवेदावे साधूसी, ते तात्काळ तयासी उपायासी योजिला. जैमिनाश्रमेत मध्ये उभी आहे. अंगदाचा मुलगा आहे सैन्यपाळ राजा, आणि त्याला असणारे हनुमंतालाही सांगत होते. कारण का, सैन्यपाळानं घोडा पकडलेला होता. आता सैन्यपाळ बी अंगदाच्या वंशातला, आपल्याच वंशातला आहे, आणि इकडे कृष्ण अर्जुन बी आपलेच आहेत. त्यामुळं ऐका म्हणून सांगितलं होतं सैन्यपाळाला आपलं दुःख झालेलं साधूला सांगावं, त्या त्याचं निवारण करत असतात. आणि तसंच असणारे महादेवजी सांगतात ऐका अगस्त्य ऋषी, हे सगळं दुःख घेऊन तुमच्यापाशी आले. त्यांना आशा आहे की आपलं दुःख अगस्ती महाराज निवारण करतील, म्हणून तुम्हाला ते आलेले आहेत, शरण आलेले आहेत, त्याचं निवारण करा असं सांगू लागले. तेथे इतर संकट बापुढे, केवी राहे सत्संगा पुढे, तुमचे कृपा दृष्टी पुढे, भवसाकडे राहे ना. म्हणून ऐका म्हणले अगस्ती महाराज, तुम्ही साधू सज्जन आहात, संत आहात. तुमच्या चरणाचं दर्शन जरी घेतलं तरी भवबंधन संपत लागत नाही. मग तिथं बापुढं काय असणार, बाकीचं संकट आहे. सतसंगाच्या पुढं कोणतंही संकट राहत नाही. तुमची नुसती कृपा दृष्टी जरी झाली तरी मोठ्यातलं मोठं संकट निवारण्याचं ताकद तुमच्या कृपा दृष्टीमध्ये आहे. महादेवजी बोलतात इतरी दंडावे पर्वतासी, तरी स्वधर्मनिष्ठ हरणीशी, सत्तान चले स्वधर्मनिष्ठासी, युक्तीने त्यासी आवरावे. आणि त्यावेळेस सांगू लागले बाकीच्यांनी जर पर्वताला दंडावा तर ती कसं आहे बघ. आता पर्वत काय तू वाढायला लागलेला आहे, त्याला कुणीही दंड करणं ही स्वधर्मनिष्ठ आहे आणि त्याची सत्ता त्याच्यावरती चालत नाही. मग त्या असणाऱ्या पर्वताला युक्तीनेच आवरावं लागणार आहे. शक्तीचा उपयोग तिथं चालणार नाही. त्यामुळं काहीतरी बुद्धी चालवून, युक्ती चालवून त्या पर्वताला थांबवावं लागेल. महादेवजी बोलतात धर्मिष्ठाचा निश्चय जाणा, विना विश्वासावे साधू सज्जना, सर्वस्व अर्पिता सज्जना, निज मनाचा उल्हास. आणि मग त्यावेळेस सांगू लागले धर्मिष्ठ जे आहेत, धर्मानं वागणारे, त्यांचा असणारा निश्चय हाच असतो की विश्वासावे साधू सज्जना. धर्माने वागणारे जे आहेत ते साधू सज्जनावरती विश्वास ठेवतात आणि साधू संतांसाठी सर्वस्व अर्पण करतात. अशा प्रकारे सांगू लागले. या कारणे स्वामी आपण सत्वर करुणिया गमन, पर्वताचे आकर्षण युक्तीकरण साधावे. म्हणून तुम्ही जावा, तुम्ही स्वामी समर्थ आहात,
तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर दंडकारण्यामध्ये जावा, पर्वताचं आकर्षण करा, त्याला थांबवा, काहीतरी युक्ती करून बुद्धीनं त्या पर्वताची वाढलेली गती खुंटवा, असं महादेवजी बोलतात. मार्ग मागोनी तयासी नमन करावे दक्षिणेसी, गमन करावे दक्षिणेसी, जाता आज्ञा करावी ऐसी पुनरागमनेसी उठीजे. आणि मग जात असताना तुम्ही त्या पर्वताला मार्ग मागा, रस्ता मागा आणि त्या असणाऱ्या दक्षिणेला गमन करा. गमन शब्द आहे तिथं चुकलाय, नमन आहे तिथं, हा गमन शब्द आहे, गमन, हा तिथं चुकलंय ते. गमन करा, तुम्ही जावा, आता दक्षिण दिशेला जावा आणि जात असताना त्या पर्वताला आज्ञा करा, पण आज्ञा अशी करा पुन्हा पर्वत उठला नाही पाहिजे, पुन्हा त्यानं आपली वाढी जी आहे, उंची आहे, ती उंची वाढवली नाही पाहिजे. अशा युक्तीनं तुम्ही त्या ठिकाणी त्याला थांबवा, म्हणून दक्षिण दिशेसाठी गमन करा, जावा, असं महादेवजी बोलतात. दक्षिणे करोणी गमन वसवावे दंडकारण्य, रुद्रगयादी तीर्थ दर्शन दिनांसी आपण करावे. आणि तुम्ही दक्षिणेला जावा, दंडकारण्याची निर्मिती तिथं करा, ते असणारं वस्ती तिथं वसवा, निर्माण करा आणि पुन्हा जे काय असणारे तीर्थ आहे, दर्शन आहे, ती सगळं असणार, ती सगळं करण्यासाठी सूर्याची त्या ठिकाणी सूर्य उगवला पाहिजे आणि सूर्य उगवल्यानंतर सगळ्या क्रिया होतील, म्हणून तुम्ही लवकरात लवकर जावा, कार्य साधा. भगवंत बोलतात. वाराणसीच्या वियोगासी सर्वथा नव धरावे मानसी, ब्रह्मरूप आचरता कर्मासी मुक्ती तुम्हासी ओळंगती. आणि तुमच्या मनामध्ये आता शंका येईल, वाराणसीचा या काशीचा वियोग होणार आहे, काशीचा वियोग आपल्याला सहन होणार नाही, अशा प्रकारचं मनामध्ये काही सुद्धा धरू नका. आणि तुम्ही जात असताना जे काही कर्म आहे, ती कर्म सगळं ब्रह्मरूप करा आणि ब्रह्मरूप कर्म केल्यानंतर ना तुमच्या पुढे मुक्ती ओळखतील, म्हणजे मुक्ती तुमच्या इथं राहतील कामाला, अशा पद्धतीने सांगू लागले. कोणते म्हणसी ब्रह्म ब्रह्मरूप ते कैसे कर्म, मुक्तीचे ते कैसे वर्म, एक एक सुगम सांगेन. लगेच महादेवजी बोलतायत, जर तुम्हाला वाटलं तर ती ब्रह्म कोणता आहे, ब्रह्मरूप कर्म कसं करायचं, मुक्तीचं वर्म काय आहे, असं जर तुम्हाला वाटलं तर सगळ्या सोप्यातलं सोपं सांगतो, ऐका. काम क्रोध सलोभता तेथे निशेष नातळे चित्ता, त्या नाव ब्रह्म शांतता जाण सर्वथा ऋषीवरा. आणि महादेवजी सांगू लागले, ऐका. काम क्रोध आणि लोभ हे असताना, ही जवळ असताना तिथं चिंता प्रवेशत नाही आणि यालाच ब्रह्म शांतता म्हणतात, म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता, काम क्रोध लोभ असताना सुद्धा चिंता मनामध्ये निर्माण होत नाही, त्यालाच ब्रह्म शांतता म्हणायचं, असं बोलू लागले. काम क्रोध लोभ रहित सर्व काळी सर्वगत, अंतर्बाह्य सदोदित असे व्याप्त अनखाग. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, काम क्रोध लोभाच्या रहित राहायचं, काम सोडायचा, क्रोध सोडायचा, लोभ सोडायचा आणि सर्व काळी सदुदित अंतःकरणामध्ये शांतता ठेवायची. अंतर्बाह्य शांतता पाहिजे, आतही पाहिजे आणि बाहेरही पाहिजे. आणि अनखाग्र म्हणजे नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अंगामध्ये समूळ शांतता पाहिजे. काम क्रोध लोभ यांना बाहेर काढायचं, यालाच ब्रह्म शांतता म्हणायचं, असं महादेवजी बोलतात. वेदोनी सप्त पाताळासी वैकुंठाधिक कैलासासी, रीतावकाश नाही जासी शांत ब्रह्म त्यासी पै म्हणती. आणि मग अंतःकरणामध्ये हृदयामध्ये शांती एवढी साठवायची, एवढी साठवायची, ही असणार सप्त पाताळ खाली आहेत, 21 स्वर्ग वरती आहेत, वैकुंठासहित कैलासासहित सर्व, या सगळ्याचा भेद करून ह्या सगळ्यापर्यंत पोचून अंतःकरणामध्ये दृढ शांती ठेवायची, त्यालाच ब्रह्म शांती असं म्हणायचं, महादेवजी बोलतात. वेदोनी सप्त पाताळासी वैकुंठाधिक कैलासासी, रीतावकाश नाही जासी शांत ब्रह्म त्यासी पै म्हणती. असं पांडुरंगाकर प्रथम नामना दुसऱ्या चरण संतांची त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेचं सुरुवात आहे, कथेचं अनुसंधान की ब्रह्मशांतता याच्या विषयीची असणाऱ्या माहिती ग्रंथकर्ते गावबा काका सांगू लागलेले आहेत.
आणि महादेवजी ही पटवून असणार अगस्त्य मुनीला सांगू लागलेले की बाबा ह्या सप्त पाताळाच्या ठिकाणी वैकुंठादी कैलासाच्या ठिकाणी गेला तरी त्याला कुठल्याही प्रकारचं असणारं काम क्रोध मत्सराने लिप्त होत नाही, त्याला ब्रह्मशांतता म्हणतात म्हणले. ते व्यापकी होवणी निमग्न चरता सकळ कर्मचरण सर्वथा न बाधी मानाभिमान कर्मबंधन तेथे सप्त पाताळातील किंवा स्वर्गात 14 भुवन आहे, ते कैलास आहे, वैकुंठ आहे, सर्वांच्या ठिकाणी व्यापून आहे, परिपूर्ण भरलेला आहे. पण कर्माचं आचरण करत असताना थोडाही अभिमान नाही. महाराज तुम्ही समजूत नका, लय अभिमान झाला, 6 दिवस आम्ही नव्हतो तर सांभाळ केला म्हणून होय. हा अभिमान नाही आहे का तुम्हाला? नाही म्हणा. मग कर्माचा अभिमान नाही, मग जिथं कर्माचा अभिमान नाही तिथं कर्मबंधनात साधक अडकत नाही म्हणजे मुख्य पद्धतीचं असणारं स्थान काय असेल तर अहंता आहे, मी आणि माझा आहे, मी आणि माझ्यामुळे असणारा साधक बांधला जातो. म्हणून असं मर्यादित जरी असला गेला, परिपूर्ण जरी कार्य करीत जरी असला तरी त्याला बाधा म्हणजे असणार आहे मी माझं सोडलं की तो बंधनात मोकळा होतो. जेथे परिचिन्नासी नाही ठाव तेथे अहम ममता समूळ व्हावो बद्धतेचा भाव विरमे पाहो मुक्ती. मग जिथं असणारा एकलाच मर्यादित आहे असं ज्याचं असणार अहंता गर्व मी माझं ज्याचं संपलं गेलं तिथं बद्धता राहू शकत नाही, मुक्त असणार बांधण्यात राहू शकत नाही. मी आणि माझंच म्हणलं की बांधतं माणूस, बरं का लक्षात ठेवा. मी आणि माझं म्हणलं तर रडतं, बाकीचं अख्खं गाव मरतं, कोण रडतंय का? कोण रडत नाही. मी आणि माझं म्हणलं की रडतं, बंधनात अडकलं जातं, नाहीतरी रिवारी मध्ये ते मोकळत असतं. जेथे बद्धता समूळ नाही तेथे मुक्तता कैची काही ब्रह्मरूप कर्माच्या ठाई ऐसा लाभ पाही साधका. जिथं असणारा बद्धता सगळे बंधन सगळे मोकळी झालेले असतात तिथं असणार मुक्त साधक होतो म्हणजे. पण कर्म करत असताना ब्रह्मरूप होऊन करायला पाहिजे. हे देवच करतात आणि देवाकडूनच माझ्या हातून देव करून घेतो असं जर कर्माच्या ठिकाणी आपण जर कर्म केलं, ब्रह्मरूप होऊन जर कर्म केलं, देव करणारा देवासाठीच करतोय तर त्या साधकाची सुटका होती नाही तर साधक बांधला जातो. सागराच्या लहरी अद्वैते क्रीडती सागरी स्फुरण नाही तिळवरी ब्रह्म माझारी कर्म जसं सागराच्या लहरीमध्ये सागरावर उंच उंच असणाऱ्या अद्वैत स्थितीमध्ये उंच उंच जातात आणि परत तिथं समरस होतात, पण त्यांना तो कुठल्याही कर्माचा अभिमान नसतो की मी किती उंच आणि माझ्यामुळेच पाणी आहे असला गर्व अभिमान त्यांना अजिबात नसतो. म्हणजे म्हणून तर तसं असणारा जो ब्रह्मरूप झालेला असतो त्याला कर्मबंधनात तो अडकत नाही, कर्म त्याला तिळभर सुद्धा असणारं कर्माचं स्फुरण राहत नाही. जय रत्नाचे रत्न रत्ना पुढे अति चपळ अद्वैत शोभा अति प्रबळ ब्रह्मी केवळ कर्म तैसे. जसं एखादं रत्न असावं, रत्नाचं तेज त्याच्या बरोबर यावं, पण त्याला गर्व अभिमान नसतो की रत्नामुळे मी सुंदर दिसतोय आणि मला सगळेजण पाहायला लागल्यात. त्या तसं त्याला जो कुठलाही लवलेश कर्माचा नसतो तसं साधक ब्रह्ममय झालेल्या साधकाला कर्म बंधनात अडकत नसतो. मी केलं माझ्यामुळे होतो हे ज्याचं ब्रह्मरूप अवस्था झाली त्याला कर्म मी केलं असं कधी म्हणत नाही म्हणले. येणे अनुसंधाने तत्वता सकळ कर्मी वर्तता स्फुरण नाही सर्वता ब्रह्मरूपता. या अनुसंधानावर जर साधकाने असणारे कर्म करत असताना कर्म मी आणि माझं सोडून जर कर्म केलं तर तो साधक सहज ब्रह्मरूप होतो म्हणजे. आणि तर कर्माला कर्मामुळं अडकला जातो. मी करतो माझे मीच करतो म्हणलं की कर म्हणते ती आम्ही हवनी म्हणतो बसताव है का नाही वाचा. देहांची काशीचे ठाई जैमी उपदेशी लवलाही ते निष्ठेचे ठाई अनायासे नाही निज प्राप्ती. महादेवजी सांगू लागले देहाची अंती देह गेल्यानंतर काशीच्या ठिकाणी मी जाऊन उपदेश करतो. आपण ऐकलं कालचा अध्याय सुरुवात होता, महादेवजी स्वतः जातात आणि प्रेताच्या कानात जय श्रीराम म्हणतात आणि त्या प्रेताला बोलायला लावतात जय श्रीराम म्हण तुझा उद्धार होईल. मग असणारा प्रेताच्या अंती देहाच्या अंती जर अशी जर अवस्था असेल तर त्या निष्ठेच्या जोरावर मी उपदेश केलेल्या निष्ठेच्या जोरावर अनायास साधकाला प्राप्ती होती. कशाची? मोक्षाची प्राप्ती होती. पण देह संपल्यानंतर काशी क्षेत्र एकदेशी ब्रह्म सर्वगता सर्वदेशी तू स्वयं तद्रूपच आहेसी संध्या मानसी न
काशी क्षेत्र म्हणजे एक देश आहे, एकच देश आहे की काशी का दोन काशी आहे ती म्हणते की ही बार्शी म्हणजे दुसरी काशी, ती तिसरी काशी, पण काशी एकच आहे. मोक्ष देणारी महादेवजीची असणारी काशी. पंढरी रचली काशी त्रिशूलावरी आणि पंढरी सुदर्शन चक्रावरी असे असणारे वेगवेगळे नाव, एकच आहे काशी फक्त. पण स्वतः जर असणार ब्रह्म झालं तर ब्रह्म सर्वगत आहे, सर्व देशात आहे. काशी फक्त काशीच्या ठिकाणीच का बार्शीत बी आहे? आलं का बार्शीत मेल्यावर जाते का मोक्षात? बार्शीत तर भगवंताचं महात्म्य वेगळं आहे, पण दुसऱ्या ठिकाणी होतच नाही. काशीच्या ठिकाणी जसं मोक्ष आहे तसं म्हणजे जर आपण ब्रह्ममय झालो तर कुठेही पडलाव, कुठेही संपलाव तरी साधक मोक्षाला जाणार. का तर स्वयं रूप आहोत ना आपणच. ब्रह्म अहम ब्रह्मस्मी, मीच ब्रह्म, मीच देव आहे. मीच देव म्हणून जर कार्य केलं, काशीला जायचं आणि तिथंच मरायचं, विमानाने न्यायचं आणि रांगर लावायची प्रेताची आणि ढिगाराच्या ढिगारानं आपला नंबर कवा लागतो. काय करायची गरज आहे का? काहीच गरज नाही म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे असणारा असा तुम्ही अगस्ती म्हणे मनात संशय धरू नका. तुम्ही स्वतः ब्रह्म आहेत, सर्वगत आहोत. जिथं जाईल तिथं असणारे तुम्ही ब्रह्ममय आहोत. जिथं काम करचाल तिथं तुम्हाला मोक्ष मिळेल, तिथं जाण्याची काही गरज नाही. महादेवजी सांगतात ऐकता माझे वचन न मानी अगस्तीचे मन, अतियुक्ती केला तेने प्रश्न ऐक सावधान सांगेन. अशा प्रकारचं महादेवजी म्हणतात अगस्ती मुनीला बोलत तर अगस्तीच्या मनाला भावनाच. आता किती अवघड आहे, कसं भावायचं? ब्रह्म म्हणून व्हायचं, देव म्हणूनच वागायचं सगळीकडे. मग कुठं देवाला जायची काय गरज आहे का? आपणच देवत ना. पण आपण काय झालं, मी आणि माझ्या तारकुरे त्याच्यामुळे आपल्याकडे कळत नाही. नाहीतर आपणच देव आहेत स्वतः. सांगितलेलं मागं मी उदाहरण, आपण देव कसे आहेत ती आपणच देव आहेत म्हणले. बाकीच्या भांगडीत पडायची गरज नाही. पण आलेच तिला असं सांगितलं तर मनाला पडत. आता दादाला म्हणलं तुम्ही देव आहेत, पडतंय? लोकांना बी पटणार नाही, दादाला बी पटणार नाही. माहिती नाही, ते असं ब्रह्ममय अवस्था झालेली नसते ना, त्याच्यामुळे. नाहीतर आपण एका का म्हणतो काय देव माणूस आहे म्हणतो का ना आपण, का म्हणतो? त्याच्यातला देव दिसलेला असतो आपल्याला. आपली बुद्धी देव पाहण्याची झालेली असती आणि तो देवासारखं आचरण करतो म्हणून आपल्याला तसं वाटतं. पण बाकीचं असणारं मानत नाहीत लोक. अगस्तीच्या मनाला पटलं नाही. मग असणार अगस्तीने एक प्रश्न केला. काय प्रश्न केला ऐका. ऐका स्वामी विश्वनाथा जे सांगितली ब्रह्मसंस्था, तेने अनुसंधाने सदा मुक्ती अंकिता पै होती. ऐका महादेवजी सांगू लागले विश्व असणारे अगस्ती मुनी, तुम्ही मला असणारे ब्रह्मसंस्था सांगितली, ब्रह्ममय अवस्था सांगितली, मी ब्रह्म झालो म्हणले, त्या अनुसंधानावर आवड झालो म्हणले असणार. मग असणारी जी काय मुक्ती आहे, मोक्ष आहे म्हणले, तो मोक्ष म्हणले कशा प्रकारचा मी असणारा अंगीकारल, कसं मला प्राप्त होईल सांगा. हे मी जाणतो यथार्थता, तेथे संदेह नाही सर्वथा, परंतु ऐसी स्थितीचा वक्ता अधिक तत्वता त्याहुनी तो. मी तुमचं बोलणं यथार्थ जाणतो, माझ्या लक्षात येतंय. ब्रह्ममय अवस्था झाली की साधक मोकळा झाला. सगळ्यात देव बघितला, मी आणि माझं सोडलं की देव झाला. पण मी माझं सोडतच नाही आपण, त्याच्यामुळे असणारा बंधनात अडकवतो. मुक्त होता परिमळबद्ध झाला घेऊन छंद, मी आणि माझ्यामुळे बांधलेला असतो, हे मला सगळं कळतं म्हणलं. पण त्या स्थितीवर बोध, त्या स्थितीपर्यंत जाण्याची कोण असं वक्ता त्या स्थितीपर्यंत मला पोहोचवेल सांगा. ज्याचे निवचने ब्रह्मस्थिती, काय सांगो त्याची महती, वेदान वर्णवे निश्चिती, वेदावती शास्त्रार्थ. ज्याच्या मुखातनं शब्द ऐकल्यावर माझी ब्रह्ममय अवस्था होईल असा जो काय असणारा वक्ता आहे तो महान असं म्हणले असणारे. काय त्याचं वर्णन करावं, 46 शास्त्र 18 पुराण 4 वेद सुद्धा वेडावून जातील असा ब्रह्मव्यक्ता होईल म्हणले तो. ऐकता त्याच्या वियोगासी, स्वहिती कळवळा ज्यासी, प्राणांत हो पाहे त्यासी, ते वृत्तीसी ठाव कैसा. असणारा महादेवजी तुमच्या असणाऱ्या काशीचा वियोग जर ऐकला आणि आपल्या स्वतःच्या हिताचा ज्याला कळवळा आहे, हित ते करावे देवाचे चिंतन करून म्हणा एकविध, असं स्वतःच्या हिताचा ज्याला कळवळा आहे ती प्राणांत करू शकत. काय सोडून जातो मेलं, आपण काय म्हणतो मेलं तर मेलं पण सोडणारच नाही असं माणसं म्हणतात. तसं अगस्ती मुनी म्हणत आहेत, मेलं तर मेलं पण असणाऱ्या काशी मी सोडणारच नाही. मग असणारे त्याच्या वृत्तीच्या काय ठाव ठिकाण आहे अगस्ती मुनी विचारतात. उपरमा मनमनासी कल्पिता दुर्गमा, ते वस्तूची सुगमा मूस परमा ओतली. असणाऱ्या चारी वाचा परपश्यंती मध्यमा वैखरी, चारी भाषेच्या पलीकडे म्हणजे असणाऱ्या मनाला कल्पना केली तर अतिशय अवघड असणार.
जी वस्तू आहे म्हणजेच ब्रह्म आहे, ती ब्रह्माची असणारी जी काय सुंदर असणारं ब्रह्म आहे, पण ती ब्रह्म असणार जी मूस आहे, आपण जसं मूस वातावी तसं अंगाच्या ठिकाणी ब्रह्ममय अवस्था कशी निर्माण होईल बाबा? जे असे सर्वदा गोचर ते असता इंद्रिय गोचर सांडून जाया तो पामर संसार पार केवी पावे. जो अगोचर आहे दिसतच नाही, इंद्रियाला सुद्धा दिसत नाही. कुठं कुठं इंद्रियाला दिसतो, कुठं कुठं इंद्रियाला दिसत नाही म्हणजे असणार. सर्वदा गोचर दिसत नाही, परत म्हणतात इंद्रियाला गोचर, इंद्रियाला दिसतो. पण असा जो काय जो पामर आहे म्हणजे निर्गुण निराकार पाहणाऱ्या भगवंताला तो हा संसार कसा पार पावेल? म्हणजे जन्म आणि मरणाचा जो काही संसार आहे, या संसारातनं पैल तीराला कसा पोचल असा महादेवजीला प्रश्न अगस्त्य मुनीने विचारला. म्हणून या स्वामीनाथा तुझा वियोग तत्वता मज नसावे सर्वथा भूताता काय सांगू. मग असणार तुम्ही माझ्या जवळ विश्वाचे नाथ आहेत, विश्वाचं पालन पोषण करणारे तुम्ही आहेत. म्हणजे एवढं तुम्ही असताना मला इंद्रियाने दिसतं, अगोचर आहेत म्हणतात भगवंत दिसत नाही, पण मला डोळ्याने दिसतं. उठल्या बसल्या तुमचं माझ्या नजरेसमोर आहेत म्हणजे तुम्ही. मग अशा माणसाला सोडून विश्वनाथाला सोडून कसं मी संसार पार पावेल? ह्या बहुरूपी सागरातून पैतीराला मी कसं पोचेल? म्हणजे त्याच्यासाठी मी तुम्हाला सोडू शकत नाही, मला माझ्या मनाला भावत नाही असं अगस्त्य मुनी म्हणू लागले. त्या उपरी विनविता क्षोभ स्वामीची या चित्ता येईल पै या करिता युक्ती सर्वथा असं याच्या पलीकडे अगस्त्य मुनी म्हणू लागले, मी स्वामीवर या महादेवजी तुम्हाला सारखंची विनंती करत बसलं. नको मला नको जायचं, नाही जाणार मी, नाही जाणार. कुणालाही पाठवा माझ्या जागेवरचं. बघा तुमच्या पाया पडतं, तुम्हाला हात जोडतं, पण माझ्या जागेवरचं कुणालाही पाठवा. लय बरं वाटा नाही म्हणजे मला आज. म्हणजे असं म्हणलं माणसं. जसं म्हणावं वेळोवेळा विनंती करावी महादेवजीला तर अवघड आहे की. मालकाला सारखंची विनंती करा, मालकाने जा म्हणावं, त्यांनी म्हणायचं हात पाया पडतं, तुमचे हात जोडतं, मला नगाच कवर म्हणावं. मग असं विनंती केली तर बरोबर मालकाला वाटणार नाही. मग त्याच्यासाठी आपण काहीतरी युक्ती, माझ्या बदल्यात तुम्हाला लावतो, ह्याला पाठवतो, तुमचं काम भागून घ्या, असं जशी युक्ती आपल्या डोक्यात यावी तशी डोक्यात युक्ती असणाऱ्या अगस्त्य मुनीच्या काय आली. जैसे मानेला स्वामीसी जैसे आज्ञा करी आम्हासी म्हणून लागला चरणासी उकसा बुकसी उकसा बुकसी रडायला लागल्या अगस्त्य मुनी. म्हणजे महाराज हका तुम्हाला जसं वाटतंय तशी आज्ञा द्या, तुमची आज्ञा आम्हाला शिरसावून द्या. जावा म्हणलं जातो, बसा म्हणलं बसतो. संकट पडिले सर्वांसी अगस्तीन सांगी वाराणसी कोण निग्रही विज्ञानद्रीसी उदय असतांसी. सर्व असणाऱ्या काशी क्षेत्राच्या ठिकाणी त्यांना संकट पडलं. म्हणजे अगस्त्य मुनी वाराणसी काशी सोडायला तयार नाही. अगस्त्य मुनीने जर असणारी काशी जर नाही सोडली गेली तर विंध्याद्री पर्वताची गती असणारा उंच वाढलेला त्याला बुटका म्हणजे कमी करणार. आणि सूर्याचं जे काय उगवणं मावळणं हे कोण बंद करणार? मी आपण बहुता युक्ती करून अगस्तीचे समाधान तिथले जाणं अतिप्रिय. त्यावेळेस महादेवजी म्हणू लागले कितीतरी युक्ती प्रयुक्ती करून म्हणजे माझा प्रयत्न अगस्त्य मुनीचं जसे जेणेकरून समाधान आनंद वाटेल अशा प्रकारचं आवडीनं किती बोललो तरी तुझा शिवदर्शनाची आवडी तद्विषयी धडपुडी युक्ती सांगणा चौकडी ऐक निर्वडी बुद्धी त्याची. मग त्यावेळेस म्हणजे त्या महादेवजीनं मग अगस्त्य मुनीला सांगितलं तुमच्या मनात काय आवड आहे? महादेवजीचं दर्शन घ्यायचं. तर म्हणले मी तुम्हाला रोज महादेवजीचं दर्शन पाहिजे ना, त्याच्यासाठी एक युक्ती सांगतो. म्हणले काय युक्ती महादेवजी सांगतात अगस्त्य मुनीला? आता लक्षात ठेवा. रामेश्वर वाचा. रामेश्वर दर्शनी अवस्था अत्यंत आहे माझ्या चित्ता उभय कार्य संस्था साधे तत्वता जाण पै. वियोग होऊ नये म्हणून शंकराने मार्ग सुचवलेला आहे. कुणाला? अगस्त्य मुनीला. आता वियोग कशाचा आहे माहितीये का? आता नियम केलेला अगस्त्य मुनीनं मणिकर्णिकेचं स्नान, महादेवजीचं दर्शन, आणि हा माझा नियम बुडतोय काशी सोडल्यानंतर. बरं का लक्षात ठेवा, माणसं लक्ष देऊन ऐकायचं, नियम बुडवत नाहीत. साधू संत असतील देवाने नियम बुडवला नाही. देवाला दर्शन महादेवजीचं आहे, जेवायचं राहिल्यात. आता साधूला पुढे केलंय, साधूचा नियम बुडवाय निघालेला. साधू म्हणला मी जाणार नाही, माझा नियम बुडवू शकत नाही मी. मग आता नियम त्यांचा त्यांचा नियम बुडवायचा नाही. ती अगस्त्य मुनी माझ्या ठाम निश्चय येतात, अगं मी बी माझा नियम बुडवणार नाही. आणि प्रभू रामचंद्र बी म्हणते मी बी माझा नियम बुडवणार नाही. आता दोघांचा नियम बुडवायचा नाही. कुणाला? विश्वनाथाला.
म्हणून महादेवजी नसणार महादेवजी मी काय म्हणू लागले अगस्त्य मुनीला, मला बी फार अवस्था अंत करण्याच्या ठिकाणी लागली तळमळ प्रभू रामचंद्राची दर्शन घ्यायची. आणि प्रभू रामचंद्र कुठे आहे? दंडकारण्य. दंडकारण्य म्हणजे काय? आपला महाराष्ट्र. दंडकारण्यावर पहिलं नाव होतं महाराष्ट्राचं, दंडकारण्याचं नावच महाराष्ट्र पडलेलं आहे. मग मला बी उत्कंठा लागलेल्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाची, चित्ताच्या ठिकाणी अत्यंत तळमळ आहे, कधी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेईल असं महादेवजीला वाटतंय. मग दोन्ही कार्य साधायची. अगस्त्य मुनीचा हे नियमाला बिघड घालायचा नाही, प्रभू रामचंद्राच्या नियमाचं बिघड घालायचं नाही. अगस्त्य मुनीचं बी समाधान आणि प्रभू रामचंद्राला बी रामदर्शन, ही दोन्ही कार्य साधण्यासाठी महादेवजी आता काय युक्ती करतात ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभू रामचंद्राय नमः. ऐशी सागर मी युक्ती उभयार्थ संपादती, सूरवरांची उगवे गुंती अवस्थ निवृत्ती सत्यत्वे. अशा प्रकारची युक्ती सांगतो महादेवजी. म्हणतात अगस्त्य मुनीला दोन्ही कार्य साधतील. प्रभू रामचंद्राचं हे कार्य साधत त्यांच्या दर्शनाचं, आणि अगस्त्य मुनी तुम्हाला विरोध असणारं दर्शन घ्यायचं ना माझं, तर दोघांचंही कार्य साधेल अशा प्रकारचं. आणि तिसरं आहे सूर्य असणाऱ्या 33 कोटी देवावरचं असणारं जे काय त्यांनाही कोडं पाडलेलं आहे, त्यांचंही कोडं असणारं उगवून बसणारं संपून टाकतो. अशा प्रकारची अवस्थेची निवृत्ती म्हणजे अवस्था दोघांचे मी संपून टाकतो. का तर देवांचं कार्य थांबलंय, दिवस उगवल्याशिवाय देवाचं कार्य सुरू होत नाही. मग असणाऱ्या सगळ्यांची कार्य परिपूर्ण करतो. महादेवजी म्हणतात ऐका. पूर्ण ब्रह्म स्वदोदित दाशरथी श्री रघुनाथ, जलस्थान करुणी मुक्त रावण गात करू. ऐका, पूर्ण ब्रह्म असणारे सदोदित, अखंड पूर्ण ब्रह्म असणारे. आपण कुठं तरी अपूर्ण असतो, कुठं काळा, कुठं गोरा, कुठं उंच, कुठं मुटका, तसं तिकडे नसतं. ब्रह्म सदोदित असणार, पूर्ण असणारे ब्रह्म असणारे प्रभू रामचंद्र अयोध्या नगराच्या ठिकाणी दशरथ राजाच्या घरी जन्माला येतील आणि वनवासाला येतील. पित्राज्ञ शिरसावंत म्हणून जनस्थानाच्या ठिकाणी येतील. जनस्थानाच्या ठिकाणी खरदूषण त्रिशाला संपवतील. जनस्थान ब्राह्मणाला दान देतील. तिथून राजा रावणाला संपवण्यासाठी पुढे येतील. त्रिशिरानी खर दूषण याशी करोनी निर्दळन, दक्षिणे येऊनी रघुनंदन समुद्र पालन पर्वत. खरदूषण त्रिशिराला प्रभू रामचंद्र संपवतील. दक्षिण बाजूला येतील पर्वताच्या 400 कोसाच्या पर्वतावर असणाऱ्या पाषाण पुल बांधतील. निशाच्या करोनी घात लंकेशाचा निपात, सूरवराची बुद्धिमुक्त क्षणे रघुनाथ करी. अनेक राक्षसाला प्रभू रामचंद्र संपवतील. राजा रावणाला संपवतील. 33 कोटी देवाची बांधावडी संपवून टाकतील. आणि पुढे प्रभू रामचंद्र काय करतील? लोकांची विजय उत्सव स्वय परतेल रामराव, तेने काय आम्ही पाहो येऊ सोमवे दर्शना. त्रिलोक्यामध्ये विजय उत्सव प्रभू रामचंद्र साजरा करतील. प्रभू रामचंद्र लंकेतून परत जाताना आम्ही त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला येऊ असं महादेवजी म्हणतात. कालशोद्भवा मुनिवरा काशी विरये विरहातुरा, तूज लागी पूर्व सागरा वास निर्धरा करीन मी. म्हणून असणाऱ्या मी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आलो की अगस्त्य मुनी ऋषीवर्या, तुम्हाला जे काही काशीचं दुःख झालेलं आहे त्या दुःखाची निवृत्ती करून टाकील. सागराच्या पूर्व बाजूला मी असणार तिथं वास्तव्य करील असं महादेवजी म्हणतात. सकळांचे पूर्व श्री रघुनाथ, दक्षिण येईल रावण वधार्थ, म्हणून या विश्वनाथ पूर्व म्हणत ती दिशे. सगळ्यांचे असणारा पूर्व प्रभू रामचंद्र त्या दक्षिण बाजूला राजा रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्र आधी येतील आणि मग महादेवजी येतील. म्हणून तिथलं नाव काय? राम ईश्वर. ईश्वर म्हणजेच महादेवजी आहेत. आधी रामाचं नाव येईल आणि मग महादेवजीचं नाव येईल. श्रीराम दर्शनाचे मिशे मेरती दिशे, तू जावे सावकाशे चिंता मानसी. प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं हे निमित्ताने मी दक्षिण दिशेला येईल म्हणून तुम्ही सावकाश अगस्त्य मुनी जावा. काळजी करू नका, घाबरूच नका, चित्ताच्या ठिकाणी चिंता करू नका, मी नक्की नक्की येईन. श्रीराम वाचून पायी माझा प्रिय नाही, तुझ सांगेन मी तेही सावध पायी.
प्रभू रामचंद्र वाचून मला दुसरं काही आवडतच नाही. का आवडत नाही त्याच्या विषयीची माहिती लक्ष देऊन अगस्ती मुनी ऐका महादेवजी सांगतात. राम नाम युग्म अक्षर वाचेसी येता एक वार सर्वाशी अमृताचा पूर वेग उत्तरात चालिला. महादेवजी म्हणू लागले काय सांगायचं अगस्ती ऋषी तुम्हाला म्हणले अहो राम नाम हे असणारे दोनच अक्षर आहे ही अक्षर एकदाच वाचत न निघलं की अख्ख्या शरीरातून म्हणजे अमृताचा पाजर फुटला जातो. असा अमृतापेक्षा गोड अशी प्रभू रामचंद्राची अक्षर राम आहेत. त्या अमृताचे नित्य जे देख कर पुरी गेले वेळ विख पलग झाले निर्विक कळंकार देख बाधीना. ऐका 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 महादेवजी सांगू लागले काय म्हणतात ऐका. अगस्ती म्हणे अहो समुद्राचं मंथन चालू केलं त्याच्यात असणार 14 रत्न निघलं. 14 रत्नापैकी एक विष निघलं. विष निघल्यावरती म्हणलं असणार हळहळ हळहळ सगळ्या जगती तळाला जाळीत निघलेलं होतं. आणि महादेवशी म्हणले मी असणार ते प्राशन केलं. मुखामध्ये राम 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 होतं आणि त्या रामामुळं म्हणले राम नामामुळं ती विष सुद्धा मला अमृत वाटलं. माझा कंठ निळ झाला म्हणून मला तेव्हापासून निळकंठ म्हणतात. आणि ती जी काय असणारे विषारी विख असणारे अतिशय विषारी असणारे साप आहेत म्हणजे ती सारखं विषयाची गळप साप टाकणारे पण ते सुद्धा राम नामामुळं निर्विषेक असणारे विष झाले. म्हणजे विष त्यांचं संपलं आणि माझा अलंकार म्हणून माझ्या गळ्यात बसले. एवढं महत्व रामनामाचं आहे. अल्प पलंगाची गरळ त्याहून विशेष हळहळ समुद्र मंथनी तत्काळ उठले जगती ती नागाचं विष म्हणजे थोडा आहे म्हणजे पण त्याहून विशेष असं हळहळ समुद्र मंथन करताना निघलं होतं. जगती तिळ चालत जाळत निघालं होतं. सकळ सूरघन यक्ष किन्नर सिद्ध चारण ऋषी आदी दिल जन भूमंडळ झालं जाळी. कुणाला सोडत नव्हतं म्हणजे गणगंधर्व यक्ष किन्नर ऋषीवर्य अख्खी पृथ्वी जगती तळ निघा निसतं जाळत चाललं होतं. रे काळे म्या आपण श्रीराम नामाच्या बळे जाण न लागता दक्षला कंठी वाहत निघालं होतं सगळ्यांना जाळीत. आणि मी म्हणजे राम नामाच्या ताकदीच्या जोरावर ती असणाऱ्या लोंढाचा आलेला विषयाचा कंठाच्या ठिकाणी धरला. राम 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 म्हणलो. त्याची बाधा नाही त्याहून अपूर्व आणि काही प्रलयान तळे गिळलाई प्रतापे पाही रामाचा अल्प थोडी सुद्धा बाधा त्या विषयाची मला असणारे झाले नाही. फक्त कंठ निळा झाला रामनामामुळे तेवढंच झालं म्हणजे दुसरं काही सुद्धा मला झालं नाही म्हणले. आणि असं अपूर्व असणार अर्धक्षण सुद्धा लागलं नाही. अपूर्व असणार प्रळय नळ त्या नळाला सुद्धा गिळून रामनामाच्या जोरावर टाकलं म्हणतात महादेवजी. प्रळय काळी प्रळया नळ उठता जाळी जगती तळ ती तुकाई प्रशांता सकळ मजा संपून टाकणार तो सुद्धा रामनामाच्या जोरावर पचवून टाकला त्याची सुद्धा बाधा झाली नाही. वाचा श्रीराम नाम प्रताप जे विष हळहळ ताप भस्म झाला पाप ते परम जाप्य जान माझे. मग म्हणले अशाची काय प्रळय काळ असेल किंवा हळहळ असेल विष असेल भस्म आपोआप असणारे त्याची राग झाली कशाच्या दरावर रामनामाच्या दरावर. आणि ते रामनामाच्या असणार सारखं मुखात आहे म्हणलंय. श्रीराम पूर्ण मरी रामाचे निज निशिमा निशिम इंद्रिया चरण रघुनंदन निज सेवा हाताने टाळे मुखाने राम आवडीने बोला जय श्रीराम. अशा प्रकारचं माझं असणार पूर्ण काम मनाने सुद्धा ध्यान प्रभू रामचंद्राचं. तो मूर्तिमंत रघुनंदन भूमंडळी अवतरायला याचे घ्यावया दर्शन अवश्य झालं येईल. मी अखंड ध्यान करतो अशा प्रभू रामचंद्र मूर्तिमंत सर्व अवयवासहित पृथ्वी तलावर अवतरित होतील. आणि प्रभू रामचंद्र अवतरित झाले की त्यांच्या दर्शनासाठी अगस्ती ऋषी मी तिकडे येणार आहे. जावा घेतो श्रीराम दर्शन भूमी व्रता जीवन या लागे मी आपला येईन झालं भेटीशी. अहो प्रभू रामचंद्राचं जर दर्शन घेतलं नाही तर माझं म्हणजे असणारा खायला कारण भुईला बहार आहे म्हणले.
म्हणून मला आधी प्रभू रामचंद्राचं दर्शन आणि मग बाकीचं म्हणजे असणार. म्हणून मी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी नक्की येतो बघा अगस्ती ऋषी. तू मामा दर्शन तेरे काय होईल जाण सकळ भाग्याचे मंडन अर्थ निरसन श्रीरामे. अहो त्या निमित्ताने तुमचं आणि आमचं रोज दर्शन होईल बरं का अगस्ती ऋषी. म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुमचं भाग्य थोर, माझं बी भाग्य थोर. म्हणजे सर्व दुःखाचे संकट, जी काय दुःखरूपी संकट आले वियोगाचं तुमच्यावर, ती नाहीच होईल. काळजी करू नका, बिंदास्त जावा. स्थान जाण तुम्ही वसवावे आपण देव कार्य संपादन पर्वत रोदन. तुम्ही पुढे जावा म्हणजे असणार जी काय पर्वत वाढलेला त्या पर्वताला थांबवा. जनस्थानाच्या ठिकाणी वस्ती करायला सुरुवात करा. अगस्तीची पाठविले दक्षिणेची निग्रहोनी पर्वताशी जनस्थानाशी वसविले. असं आश्वासन महादेवजीने दिलं, मी नक्की तिकडे येईल. आणि ते लोभाने अगस्ती मुनी इकडे दंडकारण्याच्या ठिकाणी आले, पर्वताची उंची खाली केली आणि जनस्थानाची स्थापना केली. ऐसे सांगता बहुतारी ती वियोग नसावे ऋषी प्रती कोले काळी रघुपती वना प्रती येईल. एवढं सांगितलं तरी अगस्ती मुनीच्या मनाला भावनाच. काय करावं म्हणले, नको काय बी करा पण मला नका काशी सोडायची. दुसरीकडे नको, हितच मरतं पण दुसरीकडे नको. कोणती माणसं आहे ती बघा, मुक्ती म्हणलं की दुसरीकडे नको, हितच असं सांगितलं तरी ऐकायला तयारच नाही. पुन्हा विचारलं कवा येतील प्रभू रामचंद्र वनवासाला. कधी होईल ते तू बंधन काही मारेल तो रावण काही सुटती सुरगना रघुनंदन भेटेल. बंधनाचं काम होईल, कधी राजा रावण मरेल, कधी देवतांची सुटका होईल, कधी प्रभू रामचंद्र भेटतील. दारुण न करी दक्षिणे गमन ते काळी मागू ते ना त्याची आश्वासन. अशा प्रकारची असणार अवस्था अगस्ती मुनीची झाली. म्हणजे सांगा की कवा यायचो आपण म्हणत ना का, कवा यायचे प्रभू रामचंद्र, कवा वनवास करायचे, कवा भेटायचे. आपण जसं असं बोलावं करून अवस्थेत तसं बोलले तरी पुन्हा असणार काय सोडायला तयार नाही. पुन्हा महादेवजीने आश्वासन दिलं, घोड्यावर बसेल. आता कुठल्या घोड्यावर बसेल ऐका. न करीत रावण वदासी पाहिजे रामदर्शनासी मी येईन निश्चयाशी म्हणून त्याशी भाक दिदली. शपथ घेऊन सांगितलं महादेवजीने, हो का अगस्ती मुनी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, राजा रावण मरायच्या आधी, देवांची सुटका व्हायच्या आधी तुम्हाला दर्शन दिलं म्हणजे वासना. आता तरी जाता का नाही. येण्याची कार्य तत्वता तू न सुटती सर्वता उत्तरोत्तर सूर्य कार्यता असे स्वस्थता तुझे निहाते. या कार्यामुळं सगळ्यांची सुटका होणार आहे बाबा. म्हणून देवांचं कार्य सुद्धा व्यवस्थित होईल म्हणले. का असं तुम्ही काय असणार आहे, तुमची अवस्था करून घ्यायला लागला म्हणले. सगळ्याला सुखी तुम्हाला बघायचंय ना, का उगाच होईल कल्प जो भावी तुझ तेत व्यास पदवी आलयाचे निज स्वभावी निज गौरवी होईल. पुढील आयुष्यात तुमच्या म्हणजे भावी तुमचं भविष्य चांगलं होईल म्हणजे तुम्हाला व्यास महाराजासारखी पदवी प्राप्त होईल म्हणजे सगळेजण तुमचा गौरव करतील म्हणजे वाचा. आईचे सांतवनी तयासी पाठविले दक्षिणेची निरोधनी पर्वतासी सत्कर्मासी निर्मुक्त. मग अशा प्रकारचा आश्वासन महादेवजीनं दिलं आणि दिल्याबरोबर म्हणजे असणार हे पर्वताची उंची कमी करा, वाढलेला पर्वत आणि सगळे असणार सत्य कर्म मोकळं करा. वाईट कर्म चाललंय ना सगळ्याच. आता जरा जरा काम व्यवस्थित चालावं अशा प्रकारचं काम करा महादेवजीने सांगितलं. हे कार्य साधले ते गौण पुणे कृत्य दारुण येऊन या रघुनंदना दशानना निवटी. तुम्ही जर ते कार्य जर साधन जनस्थान असणार निर्माण करायचं, पर्वताची उंची कमी करायची, तर हे कार्य तुमच्यासाठी फार कमी आहे म्हणले. पण पुढे भलं मोठं कार्य आहे म्हणले. राजा रावणाला संपवण्यासाठी प्रभू रामचंद्र येतील. आईचा केला इत्यार्थ तो पळाशी आला सिद्धार्थ राम येऊन दक्षिणे आता केली निर्मुक्त जन. अशा प्रकारचं सांगितलेलं महादेवजीनं खरं झालं. जनस्थानाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला जनस्थान मोकळं केलं, ब्राह्मणाला दान दिलं. निवटून राक्षस गण द्विजा दिले जनस्थान
संपविले सेतू बंधला आता दशनाला निवटेल. आणि अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र राक्षसांना संपून सेतू बांधून राजा रावणाला संपवून अशा प्रकारचं कार्य प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. श्री गणेशाय नमः. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. निवटून राक्षस गण द्विजा दिले जनस्थान संपविले सेतु बंधन आता दशानन निवटेल. महादेवजी सांगत आहेत. कुणाला सांगत आहेत? हनुमंतरायाला सांगत आहेत. मी पहिलं एकदा जायचं म्हणलं होतं पण अजून जायची वेळ आली नाही. कुणासाठी जाणार होतो? अगस्त्य मुनीच्या भेटीसाठी जाणार होतो. सांगत आहेत हनुमंतरायाला म्हणजे आता राजा प्रभू रामचंद्राने राक्षस संपवलेले जनस्थान जिंकलेला ब्राह्मणाला दान दिलेला आहे. सेतू बंधनाचं काम सुद्धा संपवलेलं आहे. राजा रावणाला सुद्धा संपवलेलं आहे. या कारणे पर्याय लिंग रूपे राम दर्शनासी मीची येतो श्रीरामापासी ऐसे हनुमंतासी. याच्यासाठी म्हणजे ऐका हनुमंतराय मी स्वतः प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी येतोय. हनुमंतरायाला महादेवजीने सांगितलं. मूळ कथा इथून सुरू झाली. वाचा. येणे रूपे भेटीसी सांडोनी येता वाराणसी आकांत होईल सकळासी कोणी नगरीसी न. मग मी म्हणलं लिंग रूपाने तिथं येतो. हाय तसं एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात डमरू आणि गज चर्म व्याघ्रांबर. बर का असं जर आलो आणि पुन्हा भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ त्रिज्वाळा आणि भूत व्यातळ नाचतीन हर्षयुक्त उमापती असं जर मी निघालो गावातनं काशीतनं इकडं जनस्थानाच्या ठिकाणी यायला गावात लोक काय म्हणतील म्हणजे काशीत कोणी बी राहायचं नाही सगळेच माझ्या मागे येतील. ऐसे शंकराचे वचन ऐकता वायुनंदन सुखे झाला सुखे खगन आनंद पूर्ण उथ. लिंगाच्या रूपात मी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी येतो म्हणल्याबरोबर महादेवजीनं प्रभू रामचंद्राने हनुमंतराने ऐकल्याबरोबर हनुमंतराला अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात लागून या शिवचरणा विनवितो झाला जाना शीघ्र द्यावे आज्ञापना श्रीराम दर्शनाला. लगेच महादेवजी उठले. प्रभू राम महादेवजीच्या पाया पडले आणि पाया पडून विनंती करू लागले. बरं तुम्हाला जावा यायचं तवा या मी जातो पुढं. ऐसे हनुमंताचे विनवण ऐकताच शंकरे पूर्ण निजात्म तेजा कृष्ण लिंग निर्माण. अशा प्रकारचे महादेवजीची विनंती हनुमंतरायाची विनंती महादेवजीने ऐकल्याबरोबर लगेच निजात्म तेज महादेवजीने काढलं आणि त्याचा आकर्षण लिंग बनवला. देता हनुमंताचे हाती आनंद दाटला चित्ती वानरात्मलिंग प्राप्ती अगाध ख्याती. हनुमंताच्या हृदयाच्या हातात महादेवजीने आत्मलिंग दिला. लिंग दिल्याबरोबर हनुमंतरायाला अतिशय आनंद वाटला. का पहिलं राजा रावणाला दिलता माणसाला दिला आता हनुमंतरायाला दिला वानराला दिला. कशाच्या द्वारावर? रामनामाच्या द्वारावर. तरी नवल नवे येथ जड जाड्याचा सांगात धरिताची त्वरित मस्तकी बैसत महता. आपण काय नवल सांगावं म्हणजे असणार आहे. कितीही अज्ञानी असलं त्यांनी जर नेण्यावाल्याची जर संगत धरली गेली तर महंताच्या सुद्धा डोक्यावर बसल्याशिवाय राहतच नाही. का सद्गुरूची जर कृपा झाली पांगुळा पर्वत चढायला मुका बृहस्पतीची वेळ लाविलं कधी कुणाच्या संगतीनं कोण कुठं जाईल महाराज सांगताच येत नाही. वाचा. तेही विषयींचा वृत्तांत ती जड सूत्रतंत जडा सुमनाचा सांगत त्याच्या विषयीचा मी वृत्तांत सांगतो. एखादा जर ज्ञानी अज्ञानाच्या संगतीला लागला तर कुठेही जातो. एखादा चल जरी जडाच्या जरी संगतीला लागला तरी कुठं जाऊन बसतो. त्याच्याविषयी वृत्तांत सुमन मन आपलं ही आहे फुल जड असणाऱ्या जाड्या असणाऱ्या काय असतं द्वारा त्याच्या संगतीला लागतं. कुठं जाऊन बसलं देवाच्या गळ्या. सुमनमा कंठी श्री श्रीमंत मिरविती हारी तेविया मेरा असणाऱ्या दोऱ्याच्या संख्येला फुल लागलं म्हणून मोठ्याच्या गळ्यात जाऊन बसलं. श्रीमंत सुद्धा त्या गळ्यात असणाऱ्या दोऱ्याला घालू लागलेले आहेत. का
तसं आम्ही रामनामाची असणाऱ्या प्रभू रामचंद्राची सेवा केली आणि चराचरामध्ये सुद्धा वंदनीय झालं वानर. विचारिता दोन्ही जडे संगे श्रीमंत मुकुटी चढे चढवणे कोडे निवाडे मी निज भगते. असा विचार जर केला तर दोन्ही जड आहेत, फुल बी जड आहे ती द्वारा बी जड आहे, पण ती सुद्धा असणाऱ्या श्रीमंताच्या मुकुटावर बसतात संगतीमुळं. म्हणून ढवळे शेजारी पोळ्या बांधतात रोजच. काय ती उदाहरण दुसरं नाही का काय संगतीचा परिणाम तुमच्याकडे. हा लय आहे ती संगतीचा परिणाम बरं का. पण आज जरा अंधार आहे ना, अंधाराचा फायदा घ्यायला लागली ती सगळी जण बरं का. म्हणून का उदाहरण सांगत ना, पण उद्या परवा संघ शब्द आला की नक्की सांगणार. लय दिवस झालं ते धरून धरून ठेवले मी संगतीचं उदाहरण. पण म्हणलं आता जवळ आले म्हणले असं त्या एक दिवशी तरी सांगू. मग म्हणले असणारा संगतीचा परिणाम असणारा द्वार जड आहे आणि फुले ही जड आहे, पण दोघं एकमेकांच्या संगतीला लागली आणि श्रीमंताच्या डोक्यावर जाऊन बसली. तैसा नव्हे गुणंद चिदानंद काय त्याचे श्रीचरण दुर्लभ कोण अम्माशी. तशा प्रकारे प्रभू रामचंद्राने ज्ञान सर्व असणारे प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या चरणाची सेवा केल्याबरोबर आम्हाला काय अवघड आहे जगताच्या ठिकाणी. न कळे ते कळे, कळे ते न कळे. सद्गुरू वाचनी काय वाचा. श्रीराम भजने तत्वता स्वय मानुनी कृतार्थ लिंगी घेऊन होय निघता श्रीराम दर्शना लागली. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये ताकद आहे आणि भजन केल्यामुळे आपलं आपण कृतकार्यार्थ कृतार्थ आपलं जीवनाचं झालं असं हनुमंतराने मांडलं. हातात लिंग घेतल्याने प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला महादेवजी निघाले. विश्वनाथा करुणी नमन नमिले समस्त शिवगण सोय आज्ञा पुसून केले उड्डाण राम नामे. विश्वनाथाला साष्टांग दंडवत हनुमंतराने घातला. सर्व शिवगणांना दर्शन घेतलं आणि महादेवजीला म्हणले, हनुमंतराय म्हणले निघतो बर का, जातो लवकरात लवकर. सगळी लय व्यापळ झाली ती. कशाने? भुकेने झोपेने नवरी झोपेनेच म्हणा लागले. अहो भुकेने व्याकुळ झालेले म्हणले. मग जय श्रीराम म्हणले, मारलं उड्डाण. सभाय स्मरून रघुनंदन भुभुकार केला दारुण तेने दणाणिले त्रिभुवन कुळाचल पूर्ण कडाळले. असणाऱ्यातून प्रभू रामचंद्राचं चिंतन करायला गेलं. जय श्रीराम म्हणले असणाऱ्या दऱ्या खोऱ्यातून प्रतिध्वनी येऊ लागला. कुळाचल म्हणजे 8 पर्वत आहे. 8 पर्वतातून सुद्धा असणार लगपक लगपक करू लागले आवाजाने. देवी भुई अंतर रिक्षा मुप जीव मात्र कंप देखता मारुती प्रताप शिवा मुप गजब. स्वर्गमुक्ती पाताळ तिन्ही जगतामध्ये पृथ्वीवरल्या आकाशातल्या आणि पाताळातल्या हनुमंतराच्या आवाजाने सर्वच्या सर्व घाबरले गेले ना. अशा हनुमंतराचा प्रताप महादेवजीनं पाहिला. महादेवजी म्हणले, अयो कसला आवाज आहे. शिवगणे खापिनली उमाशंकरला मिठी घाली सकळ सृष्टी गजबजली शिवगण सुद्धा लटलट लटलट कापायला लागलं. पार्वती माता तर म्हणले, अहो कैलास जाते काय म्हणले. महादेवजीलाच मिठी मारली म्हणले. एवढ्याच नाही म्हणले असणारे सर्व सृष्टी गडबडून गेली. कृतांताची तर दात खेळीत बसली काळाची. तर उड्डाण समय हनुमान वीर देखील अतिशय उग्र नेत्र जैसे खदिरांगार माता पुछाग्रवाही. असणारा उड्डाण हनुमंतराव मारणार तेवढ्यात असणारे ग्रंथ करते म्हणतात अतिशय उग्र दिसलं खदिरांगार. जसं हिवराज असणाऱ्या खैऱ्याच्या लाकडाचा कोळसा असावा तसं लाल भडक डोळे हनुमंतरायाचे झालेले होते आणि आपली शिपटी डोक्यावर हनुमंतरायाने धरले होते. हनुमंतराय बरं निघाले म्हणजे कुठं जायचं आपल्याला महादेवच्या दर्शनाला. कधी जायचं? उद्या सूर्योदयाच्या समयाला नामा म्हणे म्या वंदीला. सूर्य उगवायच्या वेळेस आपल्याला उद्याच्याला यायचं म्हणून हनुमंतराने उड्डाण मारलं. हित आता सारल्या रोमावळी भवय गेली भवया तळी दिसे विक्रांताळी जैसा प्रळय काळे महा. असणारे अंगावरचे केस ताट उभारलेले आहेत आणि बुबळे असणारे भवयाच्या आतमध्ये हनुमंतरायाचे गेलेले आहेत. अकराळ विक्राळ दाता दिसू लागलेले आहेत. महाभयानक रूप हनुमंतरायाचं. उद्या सकाळ सूर्य उदयाच्या समयाला बघा बघणाऱ्यांनी वाचा. एकदा हनुमंताचे चिन्ह ती भयभीत शिवगण येरे स्मरून रघुनंदन केले उड्डाण. अशा प्रकारे हनुमंतरायाची अवस्था शिवगणाने पाहिली गेली. म्हणलं पसरवलंय बाबा. प्रभू रामचंद्र की जय.
जय श्रीराम म्हणजे आणि उड्डाण मारलं. संधान मात्र श्रीराम बाण क्षणे आक्रमी गगन तैसा निघाला वायुनंदन उड्डाण गरुडाचे. जसं प्रभू रामचंद्राचं पण धनुष्यातून सुई सुटावा तसं हनुमंतरायचं उड्डाण भर निघालेलं आहे. कसं निघालं म्हणजे असणार गरुडाची सुद्धा जी काही गती तिला लाजवेल असं हनुमंतरायची गती भर निघाली. अति विस्मय सदा शिवासी उमा विस्मिता होय मानसी परमाश्चर्य शिवगणाशी पवनात्मजाशी देखोनी. महादेवजीने स्वभाव हनुमंतरायच्या उड्डाणाकडे बघितलं. महादेवजीला आश्चर्य वाटलं. पार्वती माता तर म्हणू लागल्या कसला है रे बाबा म्हणले किती वेगाने चालाय दमन धीरच नाही म्हणले. उदी किती वाजतंय उदीच्याला मावळ आहे म्हणजे आता तर म्हणजे कुठं किती वाजले 9:30 वाजले का म्हणजे कुठं आता तर 9:30 वाजलेत म्हणले. सर्व असणाऱ्या आकाश मार्गाने निघालेल्या शिवगणाला आश्चर्य वाटलं. पार्वती मातेला आश्चर्य वाटलं. काय हनुमंतराय आहेत म्हणले. तटस्थ झाली काशी पुरी जय जयकार करोनी खेचरी पुष्पवृष्टी कपीचे शिरी केली गजरी प्रीती. अक्क काशीपूर बघायला लागलं म्हणले. आकाश मार्गाने जय जयकार श्रीरामाचा आहे. सर्वांनी बघितलं गेलं आणि सगळ्यांनी हनुमंतरायावर फुलांचा वर्षाव केला आणि मोठ्याने प्रभू रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय असं सर्वांनी जय जयकार मोठ्याने केला. महाराज स्वर्गी वंदिता सुरगण जनार्दन शरण आत्मलिंग सोयानुनी हनुमंते नमिला रघुनंदन श्रोते अवधान दे. 160 स्वर्गी वंदिती सुरगण स्वर्गी वंदिती सुरगण श्रीराम भक्ताची आगमन चरित्र गेले पावन ख्याती गहन त्रिलोकी. स्वर्गाच्या ठिकाणच्या देवाने मी बघितलं. कोण चाललंय म्हणजे प्रभू रामचंद्राचा भक्त आहे. सकळ भक्तांचे भूषण सर्व भक्तांचे भूषण असणार. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. स्वामी काजी मध्ये सादर असणारा शूर असणारा वीर असणारा सकळ भक्तांचे भूषण असणारा असे या हनुमंतरात चाललेले आहेत. आणि त्यांचं असणार चरित्र पावन आणि पवित्र स्वर्गमूर्ती पाताळात असणार गहन असणार असं चरित्र हनुमंतराय चाललेले आहेत. देवानी बघितलं फुलांचा वर्षाव हनुमंतरायावर केला. एका जनार्दन शरण आत्मलिंग हनुमंतन मिला रघुनंदन श्रोते अवधान देत सोये. बघा असं म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेल्यानं काका आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेलेले आहेत. आणि हनुमंतराने हातात आपल्या आणलेला आत्मलिंग प्रभू रामचंद्राच्या समोर ठेवलेला आहे. प्रभू रामचंद्राला साष्टांग दंडवत घातलेला आहे. आता प्रभू रामचंद्र त्या लिंगाची कशी स्थापना करतील मग कसं जीवतील कसं आपला नियम परिपूर्ण करतील. नव हनुमंतरायाला बी आला अहंकार होईल नीट स्थापनाच केली नाही म्हणतील प्रभू रामचंद्राने. म्हणून म्हणला लय नाटकं करायला लागले ती मला. मी एवढं अहंकार आला ना मी इतकं लांबून आलोय 3 दिवस झाले अंधारात. जेव्हा ही शीतबंधन कार्यक्रम चालला तेव्हा लाईटच गेलेली. 3 दिवस झाले अंधारात मध्ये त्या महादेवजीला विनंती करतोय चला तिकडं भुकेने व्याकुळ झालाय. कसं बस तरी आणलं आणि ही तर प्रभू रामचंद्र नाटकं करायला लागलेत काय. म्हणला उचलून माघारीच नेतो साडी काट मारणार चिप्पीची आणि जेव्हा ही उचलायला लागणार लिंग स्थापन केलेलं प्रभू रामचंद्राने. काय हालत एकदा स्थापन केलं प्रभू रामचंद्र शिफ्टीचं 2 तुकडं होते हनुमंतराय. बसतो बोंबलत रडत अहंकार भल्या सोडत नाही. अतिशय सुंदर गोड कथा पुढच्या त्याच्या ठिकाणी ऐका. आत्मलिंग प्रभू रामचंद्र हातात दिलेला आहे. आता त्या आत्मलिंगाची प्रभू रामचंद्र स्थापना करणार आणि त्या लिंगाला रामेश्वर नाव ठेवणार. आधी राम पुन्हा ईश्वर म्हणून रामेश्वर नाव कसं पडणार उद्याचा व्याध अजून शिल्लक राहिलाय. उद्याच्याला लाईट आली म्हणजे बरं होईल बघा मला. स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्ध कांडे काकार टिकी आत्मलिंगाय नाम पंच सप्तो मध्याय गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु. शिवं भवन्तु पुण्यवतः देव पंढरीनाथ भगवान की जय. जय राज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान